आणि आपण सर्व मंडळीच्या द्वारे, या मंडळीद्वारे आपल्या प्रेमाचं एक टोकन म्हणून आपण त्यांना देणार आहोत की, आणि त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी ते प्रेमाचं जे चिन्ह म्हणून आम्ही ते पुष्पगुच्छ देत आहोत ते त्यांनी स्वीकारावं. हालेलुया. आपले पास्टर सुरेश त्यांना ते देतील. हालेलुया. या जवळ या, असे फिरवा, असं फिरवा, असं. हा बस. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. तसेच आपल्यामध्ये अजून एक सेवक आलेले आहेत. त्यांची सेवा थोडी वेगळी आहे आणि ते आहेत ब्रदर रमेश लोको. हे देखील हैदराबाद या ठिकाणातून आलेले आहेत. त्यांना मी विनंती करीन ते देखील पुढे येतील. ब्रदर रमेश लोको विल कम फॉरवर्ड. आपण त्यांचा सन्मान करूया. या तुम्ही या. आपण सर्वजण त्यांच्या सन्मानासाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक्यू ब्रदर. ब्रदर रमेश लोको जे आहेत हे आपल्या अंत समयाच्या मंडळांमध्ये भारत देशातील विविध राज्यामध्ये जात असतात. त्यांना देवाने एक खास प्रकारचं ओझं दिलेलं आहे. जसं आता तुम्ही पाहत आहात, ते सर्व ठिकाणी जाऊन प्रभूचे जे सेवक येतात त्या ठिकाणी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत असतात. त्यांचं एक चॅनल आहे YouTube यावर, आणि त्या चॅनल मार्फत ते रेकॉर्ड केलेले संदेश प्रदर्शित करीत असतात. तर प्रभू त्यांना आशीर्वादित करो. त्यांना अशा प्रकारचं ओझं देवाने दिलेलं आहे. ते स्वखुशीने आणि स्वखर्चाने ते करीत असतात. प्रभू त्यांना आशीर्वादित करो. आपल्यामध्ये प्रभूचे जे सेवक आलेले आहेत, भाऊ शमुएल कोथा, हे यांचा जन्म आपल्या मुंबई या ठिकाणी मुलुंड या ठिकाणी झाला होता. ते आणि त्यांचे आई वडील हे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी, म्हणजे त्यांचे आई वडील खूप लहान असताना त्यांचे आजी त्यांना या ठिकाणी, आजी आजोबा त्यांना या ठिकाणी घेऊन आले मुंबई. आणि 1990 नंतर ते पुन्हा देवाने त्यांना जसा मार्गदर्शन केलं की तुमचं मुंबईमध्ये काहीच काम नाही, तुम्ही ज्या हैदराबाद या राज्यांतून आले होते तेथे तुम्ही परत जावे. आणि त्या ठिकाणी ते परत गेले. आणि काल रात्री आम्ही त्यांची साक्ष ऐकली, ती अशी की त्या हैदराबाद मध्ये त्यांचे वडील, आई वडील येथे मुंबईत असल्या कारणाने त्यांना हिंदी आणि मराठी भाषा, इंग्लिश भाषा माहीत होती, पण त्यांची स्वतः मातृभाषा ही त्यांना बोलताच येत नव्हती. आणि त्यांना देवाने सांगितलं की तुम्हाला हैदराबाद मध्ये आता काम आहे. आणि ते तिथे गेल्यावर त्यांना त्यांची मातृभाषा ना आई वडिलांना येत होती ना त्यांना येत होती. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने अद्भुत रीतीने ती भाषा त्यांना येण्यासाठी, जसं प्रेषितांच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की देवाने प्रेषितांना विविध भाषा बोलण्यासाठी पवित्र आत्म्याने त्यांना भरून कार्य केलं, तसंच अगदी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक देवाने त्यावर केला. आणि त्या ठिकाणी शून्यातून ती मंडळी सुरू झाली. आणि आज जवळजवळ ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तेथे 300 लोकांची मंडळी आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्या कार्याला प्रभूने गती दिली, आशीर्वाद दिला. त्यांचे वडील जे होते त्यांच्याद्वारे जवळजवळ हैदराबाद आणि त्या आंध्र प्रदेशमध्ये 100 मंडळ्या प्रस्थापित केल्या. जशी आपली कासाची ही एक मंडळी, तशा 100 मंडळ्या त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी प्रस्थापित केल्या गेल्या. आणि अशा प्रकारे त्यांच्याद्वारे 1990 नंतर 2025 ज्यात आता आम्ही आहोत, अशा 35 वर्षामध्ये अद्भुत असे कार्य केले. भावाला देवाने खूप सुंदर असं ज्ञान दिलेलं आहे की देवाच्या वचनाचं जे स्पष्टीकरण आहे ते मंडळी समोर सुस्पष्ट रीतीने ते प्रगट करीतात, ज्यामुळे मंडळीला ज्ञानामध्ये वृद्धी होते. देवाने त्यांना सुंदर प्रकटीकरण ही दिलेलं आहे आणि देव त्यांचा अशा प्रकारे उपयोग करीत आहे. आताच ते
कॅनडा या ठिकाणी जाऊन ते प्रचार करून आले. तेथे एक जागतिक सर्व प्रभूचे जे सेवक होते ते एकत्रित येऊन त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे. अशा प्रकारे ते आंतरराष्ट्रीय प्रचारक आहेत आणि त्यांच्याद्वारे देव आज कार्य करीत आहे. आणि ही भाग्याची गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी की ते एवढ्या लांबून फक्त मी कॉल केला की ब्रदर आमच्यामध्ये तुम्ही या, आणि त्यांनी मला होकार दिला, मी येईन. आणि मग माझ्याही मनात इच्छा झाली की कासा मंडळीमध्येही मी त्यांना घेऊन यावे. हालेलुया. आणि आज ते आपल्यामध्ये आहेत. आपण एक जोरदार टाळ्यासह त्यांचे स्वागत करूया. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना विनंती करीन की ते पुढे येतील आणि प्रभूने त्यांच्या हृदयात जो काही बोज ठेवलेला आहे ते वचनाद्वारे आपल्याला प्रभूचं वचन आपल्याला कळवतील. गॉड ब्लेस यू. God bless you, brother. Thank you. Thank you. Praise the Lord. This side? Yeah, this side. Let's pray together. आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत. ते इंग्रजी भाषेत बोलतील, मी मराठीत ट्रान्सलेशन करणार आहे, तर तसे तुम्ही लक्ष द्या. Dear Heavenly kind Father, हे आमच्या स्वर्गीय दयाळू देवा पित्या, we want to thank you for this wonderful afternoon. आजच्या या सुंदर अशा या दुपारबद्दल आम्ही तुझे खरोखर आभारी आहोत. Lord, I want to thank you for your children in this place, Lord. हे प्रभू, या ठिकाणी असणाऱ्या तुझ्या लेकरांबद्दल मी तुझा फार आभारी आहे. Lord, my heart is filled with joy माझं हृदय खरोखर फार आनंदाने भरलेलं आहे to be with them, Lord, to share your precious word. आणि त्यांच्या बरोबर असून तुझं पवित्र आणि असं वचन त्यांच्या पुढे मला मांडण्यास तू आज सहाय्य करणार आहेस. Lord, I thank you for this wonderful opportunity. हे प्रभू, मी तुझा फार आभारी आहे अशा प्रकारची तू मला संधी दिल्याबद्दल. I pray, Father, that you will take over this service now. आणि प्रभू, मी ही संपूर्ण सभा तुझ्या पवित्र हाती देत आहे, तुझ्या ताब्यात ती घे. Bless the reading of your word. आणि तुझ्या वचनाचं जे वाचन आहे ते पण आम्ही तुझ्या हाती देतो. You speak to our hearts, तू Lord. आमच्या हृदयाशी बोल प्रभू. Lord, let something be said that your children will be blessed and encouraged. हे प्रभू, असं काही बोललं जाऊ दे की ज्याद्वारे या सगळ्यांना आशीर्वाद मिळेल आणि त्यांना उत्तेजना प्राप्त होईल. Bless the pastor and his family, Lord. हे प्रभू, येथे जे पाळक आहेत सुरेश, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर. Bless the elders and the deacons of this church. आणि या मंडळीचे जे डिकन्स आणि जे वडील जन आहेत त्यांनाही तू आशीर्वादित कर. Also, Lord, I pray for my precious brother, Brother Alan, Lord. Bless him. आणि his प्रभू, family too. मी आमचे भाऊ ॲलन यांनाही तुझ्या हाती देत आहे, तू त्यांनाही आशीर्वादित कर. Lord, as we stand before your people, हे प्रभू, जसे मी तुझ्या लोकांपुढे उभा आहे, we are just vessels of clay, Lord. प्रभू, आम्ही केवळ मातीचे एक पात्र असे आहोत. But you can use these vessels of clay for your glory. परंतु हे जे मातीचं पात्र आहे हे तुझ्या गौरवासाठी तू वापरावं. Lord, you know your children's desires and their hearts need, Lord. हे प्रभू, तू आपल्या लोकांच्या इच्छा आणि त्यांच्या हृदयाची हर एक गरज जाणतोस. Lord, I pray that you will meet every heart's desire. म्हणून हे प्रभू, मी तुला विनंती करीतो की तू प्रत्येक हृदयाची गरज भागव. Heal every sick person, Lord. आणि येथे जे कोणी आजारी व्यक्ती आहेत Heal every sick person. त्या प्रत्येक आजारी व्यक्तीला पूर्ण आरोग्य दे. Strengthen the weak, Lord. आणि जे दुर्बळ आहेत त्यांना सशक्त कर. Uplift them that are fallen, Lord. आणि जे पवित्र प्रभू जीवनातल्या स्थितीत न जात आहेत, दुःखा स्थितीत, त्यांना तू सहाय्य कर. I pray that your blessings will rest upon them. हे प्रभू, मी प्रार्थना करीतो की तुझा आशीर्वाद त्यांच्यावर सदा बनून राहो. And we thank you for your blessings today. आणि आम्ही तू दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभारी आहोत. In Jesus Christ's precious and lovely name we pray. आम्ही ही ख्रिस्त येशूच्या अति पवित्र नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. While we stand, I would like you to turn with me to the book of St. Mark, chapter 11. जसे मी आणि आपण सर्वजण उभे आहोत, माझी इच्छा आहे की आम्ही संत
मार्क शुभवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये आपण सर्वजण वळूया. And we would like to read from verse 22, 23 and 24. आणि आम्ही 3 वचन येथे वाचणार आहोत, 22 ते 24 वचन. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 22, 23 आणि 24 वचन. And Jesus answering said unto them, Have faith in God. For verily I say unto you, that whosoever shall say unto this mountain, Be thou removed, and be thou cast into the sea, and shall not doubt in his heart, but shall believe that those things which he said shall come to pass, he shall have whatsoever he said. Therefore I say unto you, what things soever ye desire when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them. आमेन. मार्क शुभवर्तमान 11 अध्यायातून 22 वचनापासून 24 पर्यंत मी वाचत आहे. तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतकरणात संशय धरणार नाही, तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील, त्याला ते मिळेल. यावरून मी तुम्हाला सांगतो, सर्व वस्तू, ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हाला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा, म्हणजे त्या तुम्हाला मिळतील. आमेन. May the Lord bless the reading of His word. परमेश्वर या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव. Thank you very much. You may please take your seat. तुम्हा सर्वांचा मी आभारी. आपल्या जागेवर तुम्ही बसू शकता. I would like to greet every one of you in the wonderful name of our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावाने मी आपणांतील प्रत्येकांना शुभेच्छा देऊ इच्छित आहे. I'm so happy आणि मला फार आनंद होत आहे and feel privileged that God gave me opportunity that I could come and visit you saints. आणि मला खरोखर ही संधी मिळाली तुमच्यामध्ये, आणि याबद्दल मी आभारी आहे की तुम्हा सर्व संत जनांमध्ये देवाने मला आणलं. I just want to request you all मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो that you look at me as one of your brothers. की तुम्ही माझ्याकडे पहा, मी तुमचा एक भाऊ आहे या नात्याने, And that's all. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. And in the sight of God there is no big person, there is no small person. आणि देवाच्या दृष्टिकोनासमोर कोणीही व्यक्ती फार मोठा आणि कोणी छोटा नाहीये. I'm one of you, I'm your brother. आणि मी तुमच्यातील एक आहे, तुमचा भाऊ आहे. But I am grateful for His grace upon my life. आणि मी प्रभूच्या त्या कृपेबद्दल जी त्याने माझ्यावर केली याबद्दल मी फार आभारी आहे. And I want to be faithful and keep serving my Lord until my last breath. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्या प्रभूची सेवा पूर्ण तन्मयतेने करू इच्छितो. Of course, my introduction have been given a little bit. आणि माझ्याविषयी थोडीशी ओळख भावाने तुम्हाला दिलेली आहे. And that's why I will just go into the Word of God. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता मी डायरेक्टली प्रत्यक्ष देवाच्या वचनाच्या सहभागीतेत जाणार आहे. I just want to say that I serve a living God. आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की मी जिवंत देवाची सेवा करीत आहे. And He is the same yesterday, today and forever. आणि तो तर काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. And He's not going to change. आणि तो कधीही बदलणार नाहीये. His word will never change. त्याचा शब्द देखील कधी बदलणार नाहीये. And the power of His word will never lose. आणि त्याच्या वचनाचं सामर्थ्य कधी दुर्बळ ठरणार नाही. Amen. आमेन. This passage that we have read, आणि येथे आम्ही जो शास्त्रलेखाचा भाग आज वाचला, maybe you might have heard many times. आणि याविषयी तुम्ही पुष्कळ वेळा हा तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल. And maybe many times you might have heard things that I'm going to say. आणि जी गोष्ट मी बोलणार आहे त्याबद्दलही तुम्ही कदाचित जाणत असाल किंवा ऐकलं असेल. So whenever you see the word of God is coming, just say amen and back up with amen. म्हणून जेव्हा तुम्ही वचन ऐकता तेव्हा तुम्ही वचनाला आमेन म्हणावं अशी माझी इच्छा आहे. Amen. Amen Amen. means let it be so. आमेन म्हणजे तथास्तु, तसं घडो.
Amen. I would like to speak on a little thought that God put it on my heart. आणि मी थोड्या विषयावर बोलू इच्छितो जो देवाने माझ्या हृदयात घातलेला आहे. And my title today is When Two Omnipotents Meet. आणि माझा जो विषय आहे तो हा आहे ज्याला मी शीर्षक देऊ इच्छितो, जेव्हा दोन सर्व शक्तिमान एकत्र भेटतात. हा माझा विषय आहे. Isn't it wonderful to hear that statement? काय हे किती अद्भुत नाही का की दोन सर्व शक्तिमान एकत्र भेटावे. And we will find out who are they. आणि आम्ही ते पाहणार आहोत की ते कोण आहेत. हालेलुया. Now in this chapter, आणि आता या अध्यायामध्ये, it's a wonderful chapter. हा फार एक अद्भुत अध्याय आहे. And every chapter in the Bible is a wonderful chapter. आणि प्रत्येक बायबल मधील अध्याय फार सुंदर आणि अद्भुत अध्याय आहेत. But every time we read, we feel that way. परंतु प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला त्याबद्दल तसं वाटू लागते. हालेलुया. And it is the truth. आणि हे खरं पण आहे. It should be, felt like that. आणि आम्हाला तसं वाटलंही पाहिजे. Because it is the word of God. कारण ते देवाचं वचन आहे. आमेन. Now when you read from the beginning, परंतु आम्ही जेव्हा सुरुवातीपासून पाहतो, you can see the official entry or presentation of the Lord Jesus Christ into Jerusalem. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेममध्ये प्रवेश होतो आणि तेव्हा ती गोष्ट आम्ही येथे पाहतो. He was represented as a king. आणि तो या ठिकाणी एक राजा म्हणून तो प्रदर्शित होत होता. But on the way we see something happened. परंतु त्या रस्त्यावर काहीतरी गोष्ट पुढे घडलेली आहे. Now he was asked, the disciples, two of them were asked to go and find a colt. आणि आम्ही पाहतो की दोन जे शिष्य होते त्यांना अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं की तू जा आणि एक शिंगरू आहे त्याला सोडवून घेऊन ये. And he was traveling on that. आणि त्याला त्यावर बसून प्रवास करायचा होता. Now when Jesus entered into Jerusalem, आणि आम्ही पाहतो की यरूशलेममध्ये येशूचा प्रवेश झालेला आहे and into the temple, आणि तो मंदिरात गेलेला आहे. and when he had looked around about all the things that was happening, आणि तिथे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आम्ही येथे पाहत आहोत. and then we know that the evening came, आणि त्यानंतर आम्ही पाहतो की संध्याकाळ झालेली आहे. and he went out of Bethany with the 12 disciples. आणि तो बेथानी या ठिकाणी आपल्या 12 शिष्यांसह गेलेला आहे. The next day morning, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, when they were coming from Bethany, आणि जेव्हा ते बेथानीतून येत आहे, the Bible says he was hungry. तेव्हा बायबल म्हणते की येशूला भूक लागली होती. And when he came to the fig tree, तेव्हा तो एका अंजिराच्या झाडाजवळ आला, and he found nothing on that fig tree. आणि त्याला त्या ठिकाणी काहीच आढळलं नाही त्या अंजिराच्या झाडावर. And when he saw that he couldn't find anything, आणि जेव्हा त्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला पण त्याला काही सापडेना, then Jesus answered and said unto the tree, तेव्हा येशूने त्या झाडाला उत्तर करून असं म्हटलं, no man eat fruit of thee hereafter forever. यापुढे सर्व काळ कोणीही तुला आलेले फळ न खाओ. He just spoke to that tree. येशूने हे शब्द त्या झाडाला बोलले. And the Bible says disciples heard it. आणि बायबल म्हणते की शिष्यांनी हे येशूचे शब्द ऐकले. Now he spoke the condition of the tree. आणि प्रभू येशूने येथे त्या झाडाची जी अवस्था आहे त्याबद्दल बोललं. Because he couldn't find anything to eat. कारण त्याला त्या झाडावर काहीच आढळलं नाही खाण्यास. Hereafter your condition will be in the same way. आणि त्यानंतर येशूने म्हटले की यापुढे तुझी जी काही अवस्था आहे ती तशीच राहणार आहे, बदलणार नाही. No man would eat out of your tree. तुझ्या कोणीही तुला आलेले फळ खाणार नाही. And then he comes back to Jerusalem. आणि मग तो यरूशलेमेत परत गेलेला आहे. He went into the temple and purifies it. आणि तो मंदिरात जाऊन त्याने मंदिरातील जे सर्व विकणारे वगैरे होते ते सर्व उलथे पालथे कडून ते मंदिराचे शुद्धीकरण केलेलं आहे. Well, he says that the house of prayer you have made it den of thieves. आणि त्याने म्हटले की माझे घर सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिले आहे, पण तुम्ही लुटारूंची गुहा बनविली आहे. That's why we don't believe running here and there in the church. म्हणून आम्हीही विश्वास करीतो की मंडळीमध्ये इकडे तिकडे अशा प्रकारे आम्ही काहीही करू नये. We should not sell or buy anything in the church.
church. म्हणून आम्ही मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारे खरेदी विक्री करू शकत नाही, Because this is the house of prayer. कारण हे प्रार्थनेचं घर आहे. When we all come together, जेव्हा आम्ही सर्व एकत्रित होतो, we pray, we worship the Lord, we sing unto the Lord, आम्ही प्रार्थना करीतो, आम्ही देवाची भक्ती करीतो, त्याचे गीत गातो, and then we hear the voice of God, आणि whatever आम्ही the Lord has for us, देवाचे ऐकतो की देव माझ्यासाठी काय सांगू इच्छित आहे, and we are blessed that way. आणि त्या प्रकारे आम्ही आशीर्वाद पावतो. And that's why we should be very careful when we step into the house of the Lord. म्हणून अशा प्रकारे आम्ही सावधगिरीने देवाच्या मंदिरात पाऊल टाकलं पाहिजे. And again the evening was come, आणि मग सायंकाळ पुन्हा झालेली आहे, and the next day morning, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी as they passed by, ज्या वेळेला ते जात होते, they saw the fig tree dried up from the roots. तेव्हा त्यांनी अंजिराचे झाड पाहिले की ते मुळापासून वाळून गेलेले आहे. And Peter, calling to remembrance, आणि पेत्राला याची आठवण होऊन तो म्हणाला, and he said unto Jesus, तो येशूला म्हणाला, Master, behold, the fig tree which thou cursedest is withered away. तो म्हणाला, हे गुरु पहा, ज्या अंजिराच्या झाडाला तू शाप दिला ते वाळून गेले आहे. And Jesus answering and said unto them, आणि येशूने उत्तर त्यांना देऊन म्हटले, have faith in God. देवावर विश्वास ठेवा. Now that's the greatest statement that Jesus could tell his disciples. आणि हे जे येशूचे जे बोलणं होतं, हे फार मोठा एक संदर्भ होता जो येशू आपल्या शिष्यांबरोबर बोलत होता. Because faith is very important. कारण विश्वास फार महत्वाचा आहे. When Jesus was ascending to heaven, कारण येशू जेव्हा स्वर्गामध्ये घेण्यात आला होता, before that he had the same question. त्यावेळेला त्याला अशाच प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. He said, when I come back, will I find faith on the earth? तेव्हा येशूने म्हटले, जेव्हा मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? That's the greatest question even today. आणि तोच प्रश्न आजही आहे, जो मोठा प्रश्न आहे. In these last days, आणि आज या शेवटच्या काळात we see people are going away from God. आम्ही पाहत आहोत की लोक जी आहेत विश्वासापासून दूर जात आहेत. They are falling away from the truth. आणि देवाचं जे खरं सत्य त्यापासून ते परावृत्त होत आहेत. They are becoming weak nowadays in the word of God. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की देवाच्या वचनामध्ये कशा प्रकारे त्यांची स्थिती होती. But we have some people on the face of this earth परंतु या पृथ्वीवर असे काही लोक आम्हाला आढळत आहेत, that we call them the bride of Jesus Christ. ज्यांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू मंडळी म्हणतो. And then, they are not looking to the world. आणि ते जगाकडे पाहणारे नाही आहेत. They don't walk according to the flesh. आणि ते देहाप्रमाणे चालणारे नाही आहेत. But they live according to the word of God. परंतु ते देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहेत. And that's why many times we need encouragement today. आणि म्हणूनच आम्हाला पुष्कळ वेळेला उत्तेजनाची आवश्यकता भासते. Because we also have problems. कारण आमच्याही जीवनामध्ये समस्या आहेत. Some people have physical problems. काही जणांचे शारीरिक काही समस्या आहेत. Some people have mind problems. काहींचे मानसिक समस्या आहेत. Some people have financial problems. काहींचे आर्थिक समस्या आहेत. Some people have problems with their spiritual life. आणि काहींचे आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयीच्या समस्या आहेत. There are different kinds of problems. अशा प्रकारे विविध प्रकारच्या समस्या I आहेत. want you to look forward and just be attentive to the word of God. आणि तुम्ही सर्वांनी पुढे पाहावं आणि देवाच्या वचनाकडे लक्ष लावावं अशी मी विनंती करीतो. Yeah, that's my humble request. माझी तुमच्या सर्वांकडे ही नम्र विनंती आहे. So, म्हणून that's why we need the preaching of the word. म्हणूनच देवाच्या वचनाच्या प्रचाराची आम्हाला आवश्यकता आहे. My brothers, my sisters, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, Jesus, he spoke to his disciples. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, He said, have faith in God. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. And for verily I say unto you, आणि म्हणून मी तुम्हाला खचित खचित सांगतो, that whosoever shall say unto this mountain, आणि तुमच्यातील जर कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, whosoever, जो कोणी, that may be this little child, आणि त्याचा अर्थ हे लहान बाळ जे येथे दिसत आहे ते पण, maybe you young brothers, किंवा तुम्ही जे तरुण आहात तुम्ही पण,
Maybe you elders sitting at the आणि back. जे तुम्ही मागे जे आहात वडीलजन बसलेले, You may be sisters, little, young and old. आणि जे तुम्ही सिस्टर असू शकता, बहिणी, जे तुम्ही तरुण आहात, प्रौढ आहात, तुम्ही असू शकता. Whosoever. जो कोणी, It's not written only pastors. आणि ते कोणा पालकांबद्दल सांगितलेलं नाही, It's not written only about deacons or elders. आणि हे कोणा डिकन किंवा वडीलजनाबद्दल सांगितलेलं नाही. The Bible says whosoever. बायबल म्हणते की जो कोणी, It can be anybody. तो कोणीही असू शकतो. Can speak to this mountain. तो जर बोलेल डोंगरांना, How many of you have mountains? किती जणांनी आपल्या जीवनामध्ये डोंगर पाहिले It आहेत? speaks about problems. आणि हा डोंगर म्हणजे आमच्या समस्याबद्दल बोलत आहे, It speaks about our difficulties. आणि हे डोंगर आमच्या जीवनातील अडचणीबद्दल सांगत आहे. It speaks about our issues in life. आमच्या जीवनातल्या काही समस्या ज्याबद्दल हा डोंगर आम्हाला दर्शवितो. Whosoever shall say unto this mountain, जो कोणी या डोंगराला म्हणेल, be thou removed and be cast into the sea, तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा, and shall not doubt in his heart, व आपल्या अंतकरणात संशय धरणार नाही, and shall not doubt in his heart, आणि आपल्या अंतकरणात संशय धरणार नाही, but shall believe that those things which he saith shall come to pass. तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील, त्याला ते मिळेल. He shall have whatsoever he saith. आणि त्याने जे काही म्हटले आहे ते त्याला मिळेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद When you असो. speak to your mountain, आणि म्हणून आम्ही जेव्हा आमच्या डोंगराला बोलतो, when you speak to your problem, जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांना बोलता, you must believe in your heart तेव्हा- that your problem is resolved. तेव्हा तुम्ही हा विश्वास केला पाहिजे की तुमची समस्या सुटलेली आहे. हालेलुया. Then the Bible says, कारण बायबल असं आम्हाला शिकविते, and he shall have whatsoever he saith. आणि बायबल म्हणते त्याने जे बोलले आहे ते त्याला प्राप्त होईल. You will have it, brothers. ते तुम्हाला प्राप्त होईल भावांनो. If you don't doubt in your heart. जर तुम्ही आपल्या मनात संशय करणार नाही तर ते प्राप्त होईल. Verse 24 he says, कारण 24वे वचन म्हणते, therefore I say unto you, what things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them. यावरून मी तुम्हाला सांगतो की सर्व वस्तू, ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हाला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा, म्हणजे त्या तुम्हाला मिळतील. आमेन. Now in the same chapter, आणि आता याच अध्यायामध्ये now they saw Jesus coming on the donkey. येशूला त्यांनी पाहिलं की येशू एका गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. They heard about a fig tree being cursed, आणि त्यांनी ते पण पाहिलं की येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला, and the tree was withered. आणि ते झाड जे होते मुळापासून वाळून गेले. They also saw that he came into the temple, आणि त्यांनी हेही पाहिलं की येशू मंदिरात गेला, and he turned the tables upside down. आणि त्यांचे जे सर्व चौरांग होते ते उलथे पालथे पाडले, He let the birds to fly. आणि त्यांचे जे कबूतर त्या पिंजऱ्यात होते ते सोडून दिले, He loosed their animals to go out. आणि ते जे प्राणी बांधले होते ते देखील त्याने सोडून मोकळे केले. That was used for sacrifice. जे प्राणी तेथे बलिदानासाठी वापरले जात होते. And now his authority was questioned. आणि आता त्याच्या अधिकारावर येथे प्रश्न उपस्थित केला जात होता. Who gave you authority? तुला कोणी हा अधिकार दिला आहे? Who gave you authority to do all these things? हे सर्व करण्याचा तुला कोणी अधिकार दिला आहे? Why do you do these things? तू हे सर्व का करतोयस? But I know that everything that has been written in the Word of God, परंतु आपल्याला माहित आहे की जे काही प्रत्येक गोष्ट या देवाच्या वचनात लिहिलेली आहे it is for our lesson. ती आमच्या सर्वांच्या शिकवणुकीसाठी आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद We need असो. to learn a lesson from here. म्हणून आम्ही ह्या ठिकाणांतून हा धडा शिकलो पाहिजे. There are different things we can preach from the whole chapter. आणि आम्ही इतर दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही या अध्यायातून बोलू शकतो. But we will talk, by what authority Jesus was doing that. परंतु मी त्या विषयावर बोलू इच्छित आहे की येशूला असा कोणता अधिकार होता की ज्याद्वारे तो हे सांगत आहे. Do you have authority today? काय तुमच्याकडे काही अधिकार आहे काय आज?
बोला. Do you have any authority in your life, sisters? तुमच्या बहिणींनो तुमच्या जीवनात काही अधिकार आहे? Because the Bible says, कारण बायबल म्हणते when you receive the Holy Ghost, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल, the Bible says you shall receive power. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. Now, power is authority. आणि जो सामर्थ्य आहे ते अधिकाराला दर्शविते. And Jesus' authority आणि येशूच्या अधिकारात was the fullness of God dwelling in him. देवाचं जे पूर्णत्व होतं ते त्याच्यामध्ये परिपूर्ण मूर्तिमान वसत होतं. Which John saw on the day of his baptism. आणि योहानाने येशूच्या बाप्तिस्मेच्या दिवशी पाहिलं. He saw heaven open and the dove coming down. त्यावेळेला त्याने पाहिलं की आकाश उघडलं गेलं आणि एक कबुतराप्रमाणे रूपामध्ये पवित्र आत्मा उतरला. Yes, it was the Holy Ghost. आणि तो पवित्र आत्मा होता. In the form of a dove he came. आणि तो त्या कबुतराच्या स्वरूपासारखा आला. And that Holy Ghost was in his life. आणि तो पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये होता. And whatever he did it by that authority. आणि त्याने जे जे त्यानंतर केले ते सर्व अधिकाराद्वारे केले. So do we have authority today? आणि म्हणून काय आमच्याकडे अधिकार नाही आहे का? Yes, when you receive the Holy Ghost, आणि होय, जर आम्ही पवित्र आत्मा स्वीकारलेला आहे then we will have power. तर आम्हाला ते सामर्थ्य आहे. We will have power over the universe. आम्हाला या संपूर्ण सृष्टीवर सामर्थ्य आहे. In the climatic conditions. आणि हवामानावर देखील आमचा ताबा आहे. Because we know in the Bible, कारण आम्ही बायबलमध्ये पाहतो, the prophet prayed that the rain should stop. कारण देवाच्या एका संदेशाने प्रार्थना केली आणि आज्ञा दिली की पावसा थांब. And it was stopped. आणि तो पाऊस थांबला. And he prayed again, let the rain fall. आणि त्याने पुन्हा प्रार्थना केली की पाऊस पडो. आणि पाऊस पडू लागला. And the rain began to fall. आणि पाऊस पडू लागला. There was another prophet in the Bible. आणि तो एक वेगळा एक संदेष्टा होता आम्ही He said, पाहतो. sun and moon stand still. आणि एक दुसरं संदेष्टा होता ज्याने सूर्याला चंद्राला आज्ञा दिली की तुम्ही थांबा. And it stood there. आणि ते त्या ठिकाणी थांबले. Praise the Lord. हालेलुया. Adam, आणि आदम he could speak to the fish. आणि तो माशांना आज्ञा देऊ शकत He होता. could speak to the lions. आणि तो सिंहाला आज्ञा देऊ शकत होता. A prophet said he could speak to the tree. आणि संदेष्टा म्हणतो की तो झाडाला पण आज्ञा देऊ शकत होता Be plucked up from this place and be planted there. की तू इकडून उपटून त्या ठिकाणी लावला जा. And the tree would be plucked and planted there. आणि ते झाड त्या प्रकारे उपटून दुसरीकडे लावले जाऊ शकत होते. Now you come to the time and the life and the ministry of the disciples. आणि म्हणून आम्ही पाहतो की शिष्यांचं त्यानंतरचं जे जीवन आणि काय गोष्टी घडल्या त्या वेळेत, When they were filled with the Holy Ghost, जेव्हा ते पवित्र आत्म्याने पूर्ण झाले, their shadow fell. तेव्हा त्यांची जी छाया पडत होती And the dead people were raised back to life. त्यावेळेला मेलेले लोक देखील जिवंत झाले. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद. Only the shadow. फक्त त्यांची छाया पडल्याने. So the Holy Ghost that they received, आणि म्हणून त्यांनी पवित्र आत्मा जसा त्यांनी स्वीकारला होता, that has got so much power, त्यामध्ये एवढी काही शक्ती होती, they had so much authority in their lives, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देवाचा तो अधिकार होता that the shadow fell and every sick person healed. की जे त्यांच्या छायेत येत होते ते प्रत्येक आजारी व्यक्ती बरे होत होते. So म्हणून if the Bible believers believe today, आणि ज्या बायबलवर आज विश्वासणारे विश्वास करीतात, they will believe that Jesus Christ is the same yesterday, today and forever. ते विश्वास असा करीतात की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. As it is written here, आणि जसं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, he is the same forever. आणि तो कायम सारखाच आहे. But it's the same Holy Ghost today. म्हणून तोच तो पवित्र आत्मा आजही आहे. The same power is amongst us today. आणि आजही तेच सामर्थ्य आहे जे कार्य करीते. That's Peter and John and all the other disciples. आणि पेत्र आणि योहान आणि इतर सर्व शिष्य, Those 120 people, आणि जे 120 जण होते, what they received, we have the same thing. त्यांनी जे काही स्वीकारलं आमच्यासाठी तीच गोष्ट आहे. That's why God has to send a prophet according to Malachi 4. म्हणून देवाला आपला संदेश पाठवावा लागला मलाकी 4:5 वचनाप्रमाणे. What did he do?
त्याने काय केलं? He turned the heart of the children back to the fathers. त्याने मुलांची हृदय पित्याकडे वळविली. Who are our fathers? Our apostolic fathers. आणि आमचे वडील कोण? जे प्रेषित आहेत ते. The truth that they preached. आणि त्यांनी जे सत्य प्रचार केलं होतं, The belief they had in the Lord Jesus Christ. आणि त्यांचा ख्रिस्त येशूमध्ये जो विश्वास होता, He brought the same faith to them. आणि त्यांनी तोच विश्वास आमच्याकडे आणला. We have same Jesus Christ. आज आमच्याकडे तोच येशू आहे. आमेन. We serve him today. आज आम्ही त्याची सेवा करीत He's आहोत, our God. कारण तो आमचा देव आहे He's our husband. आणि तो आमचा वर आहे. And he's coming back for us. तो पुन्हा आमच्यासाठी येत आहे. And that's why he's building our life. म्हणून तो आमचे जीवन बांधत आहे. He's building our church. तो एक मंडळी बांधत आहे, We are that church. आणि आम्ही ते मंडळी आहोत आज. That's why, brothers and sisters, म्हणून भावांनो आणि बहिणींनो, this message came हा जो संदेश आमच्याकडे आला, to take all the obstacles out of our life. आमच्या जीवनातील सर्व काही अडचणी, समस्या आहेत त्या काढून टाकण्यासाठी. That's why Brother Branham said, cut all the obstacles, Lord. म्हणून ब्रदर ब्रॅनम म्हणाले की हे प्रभू, आमच्या सर्व अडचणी काढून टाक, कापून टाक. That they will have connection just like they had connection in Eden. आणि जसं हे यासाठी की एदेनीमध्ये त्यांचं जसं देवाबरोबर नातं होतं जोडलेलं, तसं पुन्हा प्रस्थापित व्हावं. We need connections with God. आणि आमचं देवाबरोबर नातं हवं. That's why we need to pray every day. आणि म्हणूनच आम्हाला दररोज प्रार्थना करण्याची गरज We आहे. need to read our Bibles every day. आम्ही दररोज बायबल आमची वाचली पाहिजे. Stay connected to God. देवाबरोबर जोडून राहिलं पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद असो. Hallelujah. हालेलुया. We must be staying in connection with God. आम्ही देवाबरोबर जोडून राहिलं पाहिजे. You know very well that this electricity, आणि आम्ही पाहतो की या आयमामध्ये जेथे हा विद्युत प्रवाह जो आहे, every light, प्रत्येक जे इथे प्रकाश चमकत आहे, every fan, प्रत्येक फॅन जो आहे, everything is connected. प्रत्येक हा फॅन त्या ठिकाणी जोडला गेलेला That's आहे. why the current is flowing in them. म्हणून त्यांच्यातून ते जो विद्युत प्रवाह आहे तो वाहत आहे. That's why fan is working. म्हणून हा जो फॅन आहे हा कार्यरत आहे. That's why this light is working. म्हणून इथे एक लाईट देखील कार्यरत आहे. But if this light is disconnected, परंतु ही जी लाईट आहे ही जर कनेक्टेड नसती, then it cannot give light. तर ती प्रकाश देऊ शकली नसती. See, it's the same thing with us today. तशीच गोष्ट आमच्या बरोबर ही आहे. If we are not connected with God, आम्ही जर देवाबरोबर जोडलो गेलेलो नसू, then we are in great trouble. तर आम्ही एका मोठ्या समस्येत सापडतो. We need connection all हालेलुया. आम्हातील सर्वांना जोडलं जाणं गरजेचं आहे. 24/7. आणि ते 24 तास 7-8 दिवस. We should not only come on the church time आणि फक्त आम्ही प्रार्थनेला येतो तेव्हाच नाही and get connected to God की देवाबरोबर त्या वेळेला जोडलं जावं. in your home, आम्ही आमच्या घरी असो, in your fields, तुम्ही तुमच्या शेतात असा, in your office, तुमच्या ऑफिसमध्ये असा, in your schools, तुमच्या शाळेमध्ये असा, in your colleges, तुमच्या कॉलेजमध्ये असा, in your workplace. आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी You असा, must always be connected to God. तुम्ही कायम देवाबरोबर जोडले गेलेले असले पाहिजे. Sister, when Amen. you're cooking in your home, आणि बहिणी आमच्या जे स्वयंपाकघरात काम करतात, when you are washing, जेव्हा तुम्ही भांडी धुता, when you wash your clothes, आणि जेव्हा तुम्ही कपडे धुता, praise God. देवाला धन्यवाद असो. Whatever you do, तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? you must be always connected to God. देवाबरोबर जोडून राहिलं पाहिजे कायम. आमेन. Every obstacle must be removed. यासाठी की प्रत्येक अडचणी आमच्या जीवनातील निघून गेल्या That पाहिजेत. we will be in connection with God. यासाठी की आम्ही देवाबरोबर कायम जोडून राहावे. And then the prophet of God said, मग देवाचा संदेश का म्हणाला, he said, you know, you believe it or not. आणि ते म्हणाले की तुम्हाला माहित आहे, तुम्ही विश्वास करता की नाही, He said, man is omnipresent, omnipotent. की मनुष्य जो आहे हा सर्व शक्तिमान आहे. If you don't believe it, आणि कदाचित तुम्ही विश्वास करणार नाही, that's okay, but he is omnipotent. आणि ठीक आहे, तरी परंतु तो सर्व शक्तिमान आहे. When you will Amen. become omnipotent, आणि जेव्हा then you will become omnipotent. आम्ही कधी सर्व शक्तिमान बनतो? The prophet of God says, देवाचा संदेश का म्हणतो, a man fully surrendered to God एक मनुष्य देवाला पूर्णतः जेव्हा शरण होतो is omnipotent. तेव्हा तो सर्व शक्तिमान बनतो. Our lives Amen. must be fully surrendered to God. म्हणून आमची संपूर्ण इच्छा आणि आम्ही
पूर्णतः देवाला शरण गेलो पाहिजे. And that's why he quotes the scripture. आणि म्हणून त्यांनी याबद्दल हे वचन, शास्त्रलेखाचं वचन दिलं. He said, आणि ते म्हणाले, whatsoever things you say, तुम्ही ज्या काही गोष्टी बोलाल and don't doubt in your heart, आणि तुमच्या हृदयात संशय करणार नाही, it will come to pass. तर त्या गोष्टी घडून येतील. You can have what you said. तुम्ही जे बोलले आहे ते घडेलच. Can you say amen? आणि म्हणून तुम्ही याला आमेन म्हणू शकता काय? आमेन. We are quoting the scripture here. कारण आम्ही येथे शास्त्रलेखाचं भाग, वचन येथे तुम्हाला देत आहोत. Whatsoever things you desire, तुम्ही ज्या काही इच्छा आपल्या मनात बाळगता and you speak it, आणि तुम्ही त्याबद्दल बोलता, and God will do it for you. आणि देव तुमच्यासाठी ते घडवून आणतो. John 14:13-14 says. कारण योहान 14:13 वचन ते तसं म्हणते. Verse 13 says, आणि 13वं वचन म्हणते, and whatsoever you shall ask in my name, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल that will I do, मी ते करीन, that the Father may be glorified in the Son. यासाठी की पित्याचा गौरव पुत्रामध्ये व्हावा. If you shall ask anything in my name, I जर will do तुम्ही it. माझ्या नावाने काही मागाल तर मी ते करीन. Now, Jesus is making an incredible statement here. आणि येशू या ठिकाणी एक अद्भुत असं एक संदर्भ देत आहे. Whatsoever you shall ask in my name, that will I do, तुम्ही माझ्या नावाने जे मागाल ते मी करीन, that the Father may be glorified in the Son. यासाठी की पुत्रामध्ये पित्याचा गौरव व्हावा. We are sons and daughters of God. आणि आम्ही तर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. So if the Father has to be glorified in you, आणि जर पित्याचा गौरव आमच्यामध्ये व्हायला पाहिजे, then you need to speak. तर आम्हाला बोललं पाहिजे. You need to stop worrying. आणि आम्हाला चिंता करणे सोडून दिलं पाहिजे. Don't take any tension. कोणत्या गोष्टीची चिंता घेऊ नका. Worry will hurt your health. कारण जी चिंता आहे ती तुमचे आरोग्य ढासळविते. It will hurt your family. आणि त्यामुळे कुटुंबाला त्यामुळे त्रास होतो. It will bring sickness in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये आजार त्यामुळे येतात. And it will trouble your family. आणि तुमच्या कुटुंबाला त्रास त्यामुळे होतो. Your children will be hurt. त्यामुळे लेकरांना देखील त्रास होतो. Your wives will be hurt. आणि तुमच्या पत्नींना देखील त्रास Your होतो. husbands will be hurt. तुमच्या पतींना देखील त्रास Your होतो. relatives will be hurt. Pardon? Hurt. Your relatives will be hurt. आणि तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्रास होतो. Everybody is in problem. आणि सर्वजण समस्येमध्ये असतात. So there is nothing good in worrying. म्हणून आम्हाला चिंता करण्यात काही लाभ नाहीये. The time you worry, कारण ज्या ज्या वेळेला आम्ही चिंता करतो, take that time ती वेळ तुम्ही घ्या, and pray in the presence of God. देवाच्या उपस्थितीत जाऊन प्रार्थना करा. आमेन. Read your Bible. तुमचं बायबल रोज वाचा. It will help you. ती तुम्हाला मदत करेल. The word of God, when you read, when you hear, आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता आणि ऐकता, you will receive faith. तेव्हा तुम्ही विश्वास ग्रहण करता. That faith is help to you. आणि तो विश्वास तुम्हाला मदत करतो. That faith will create a great atmosphere. आणि तो जो विश्वास तो तुमच्यामध्ये एक अद्भुत वातावरण निर्माण करीतो. The prophet of God goes further. आणि त्यानंतर देवाचा संदेश पुढे जाऊन म्हणतो, He says, what happens when two omnipotents meet? जेव्हा काय गोष्ट घडते जेव्हा दोन सर्व शक्तिमान एकत्र भेटतात, When God and man meet together. जेव्हा देव आणि मनुष्य एकत्र भेटतो, Two omnipotents. त्यावेळेला दोन सर्व शक्तिमान बनतात. Something's got to shake. काहीतरी गोष्ट जी हालवून सोडते Something has to happen. आणि काहीतरी घडलं पाहिजे तिकडे. Just like I gave you an example right before. जसं मी तुम्हाला थोड्या वेळे अगोदर एक उदाहरण दिलं, Like there was a war going on. की तेथे एक युद्ध सुरू आहे And the prophet of God's hand was lifted up by two people. आणि देवाच्या संदेशाचे हात दोन व्यक्तीने असे पकडून ठेवले. Who was that prophet? ते कोण होते? Who was that prophet? ते कोण? तो कोण संदेष्टा होता? Moses. मोशे. God bless you. परमेश्वर आशीर्वाद. Moses was that prophet. मोशे तो संदेष्टा होता. And his hands were lifted up. जेव्हा त्याचे हात असे उंच पकडले गेले, Oh, they were winning the war. त्या वेळेला ते युद्ध जिंकत गेले. But in his tiredness, when he put his hands down, पण जसं तो थकत असे आणि त्याचे हात खाली येत होते, the people of Israel began to lose. तेव्हा इस्रायल लोकांची हार होत होती. Right. खरं आहे. So people came and they began to lift up their hands, his hands. आणि म्हणून ते लोक येत आणि त्याचे हात वर उचलून ठेवत असत. Two people stood there आणि दोन व्यक्ती तेथे होते जे त्याच्या बाजूला उभे राहिले and put his hands up. आणि त्याचे हात वर पकडून ठेवले And they kept winning the war. आणि ते युद्ध जिंकतच गेले. हालेलुया. Am I right?
काय हे खरं आहे ना? My brothers, my sisters. हो माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, That's why you need to lift the hands of your pastor. म्हणून तुम्ही आपल्या पालकाचे हात अशाच प्रकारे वर केले पाहिजे. He's a human being. कारण तो एक मनुष्य आहे. He's just like a man like you. आणि तो तुमच्या सारखा मनुष्य He आहे has feelings. आणि त्याच्याकडे काही भावना आहे. Sometimes he goes through some pain. कारण काही वेळेला तो काहीतरी दुःखांतून जात असतो. You know, he goes through some weaknesses in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये काही कमतरता आहे ज्यांतून तो जात असतो. He needs encouragement. तेव्हा त्याला तुमच्याकडून उत्तेजनाची गरज असते. Amen. आमेन. You need to talk to him, encourage him. म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर बोलत राहा, त्याला उत्तेजना देत राहा, Pray for him. त्यांच्यासाठी प्रार्थना करा Bless him. आणि त्यांना Bless him. आशीर्वाद द्या. Stand with him. त्यांच्या बरोबर उभे राहा Support him. आणि त्यांना सहाय्य करा. Don't cut his head. आणि त्यांचं मुंडकं कापू नका. No, don't do that. असं कधी करू नका. Brother Branham says it's not easy to be a pastor. आणि ब्रदर ब्रॅनम म्हणतात की एक पालक असणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. Sometimes he needs help like Moses needed help. आणि या गोष्टीसाठी मोशेला जशी गरज लागली तशी गरज त्यांना लागते. We need to stand by our pastor. आणि म्हणून आम्ही पालकांच्या बाजूला उभे राहिलो पाहिजे. Remember, he's the one who keeps your soul. कारण तो एक आहे जो तुमच्या जीवाला सांभाळतो. He prays for you. आणि तो तुमच्यासाठी प्रार्थना करीतो. He's trying to meet your spiritual needs. आणि तो तुमच्या ज्या आध्यात्मिक गरजा आहेत त्या भागविण्यासाठी प्रयत्न करीतो. You believe that? काय तुम्ही यावर विश्वास करता? आमेन. Praise the Lord. प्रभूचा धन्यवाद असो. Remember, he's important to your soul. म्हणून तुमच्या जीवासाठी तो फार महत्वाचा व्यक्ती आहे. Because he's going to see you through in the rapture. कारण तो तुम्हाला स्वर्ग रोणामध्ये त्यांतून घेऊन जाणार So आहे. stay with your pastor. म्हणून तुम्ही पालकाबरोबर राहा. Brother Branham says he's your angel. ब्रदर ब्रॅनम म्हणतात तो तुमचा एक दूत आहे. He's the gift of God to you. आणि तो देवाचं दान आहे तुमच्यासाठी. आमेन. हालेलुया. I'm talking about your pastor. मी तुमच्या पालकाबद्दल बोलतोय. Aren't you happy? आणि म्हणून जे काही घडते, Aren't you happy? काय तुम्ही आनंदी नाही आहेत का? He's your angel. कारण तो तुमचा दूत आहे. He's protecting you from danger. तो तुम्हाला धोक्यापासून सांभाळतो, सुरक्षित ठेवतो. He's the watchman. तो एक देवाने पाठविलेला A God. पहारेकरी आहे. Yes. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. He's watching from where the enemy is coming. आणि तो दुरून पाहत असो की कुठून शत्रू येत आहेत. And that's why you need to love him and pray for him. म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. Praise the आमेन. Lord. You remember Moses was a great prophet. तुम्हाला आठवते का मोशे एक महान संदेष्टा होता. When God sent him, देवाने जेव्हा त्याला पाठवलं he was not willing. तेव्हा त्याची इच्छा नव्हती. I think no man is willing to be a pastor. आणि मला असं वाटतं की कोणाही व्यक्तीला असे इच्छा नसते की त्याने पास्टर व्हावे. I never tried to become a pastor. आणि मी प्रयत्नही केला नाही की मी पालक व्हावे. But God put that gift in my life. परंतु देवाने ते दान माझ्यामध्ये घातलं. When I stand in front of the church, in my church, आणि मी जेव्हा माझ्या मंडळी समोर उभा राहतो, when I preach, people are blessed. आणि मी जेव्हा प्रचार करतो लोक आशीर्वाद पावतात. And sometimes I tell them that I'm going to resign from my pastor's position. आणि मग काही वेळेला मी त्यांना सांगतो की मी माझे पालकाची जी काही माझं स्थळ आहे त्यांतून मी आता बाहेर पडत आहे. You know, they will keep quiet when I'm saying that. तेव्हा मी असं बोलल्यावर ते एकदम शांत होतात. But when they go back to their homes, परंतु जेव्हा ते आपल्या घरी जातात they'll call. ते मला फोन करतात. He said, we don't. Oh, okay. They say, we cannot see anybody else in your position now. आणि आम्ही तुझ्या त्या ठिकाणी दुसरं कोणाला पाहू शकत नाही. He said, we are not prepared for that. कारण आम्ही त्यासाठी तयार नाही आहोत. He said, keep going, doing good, whatever you're doing, keep doing that. म्हणून जे काही तू चांगलं करू शकतो ते करत राहतो. We pray for you. आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना We करू. stand by you. आम्ही तुझ्या बाजूला उभे राहू. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद असो. This morning, one of the young boy from our church, आणि आजच्या सकाळी एक आमच्या मंडळीतला एक तरुणाने he said, Daddy, we're praying for you. आणि ते म्हणाले की डॅडी मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. You know, we are praying for the meetings. आम्ही तुमच्या सभेसाठी प्रार्थना करीत आहोत. See, these kind of things helps me to go forward. आणि अशा प्रकारची जी उत्तेजना आहे ती मला पुढे जाण्यात सहाय्य करते. But people want you to serve them. कारण लोकांची इच्छा आहे की आम्ही सेवा करीत राहावे. Think about it, brother, sister. म्हणून भावांनो बहिणींनो यावर थोडा विचार करा. When two omnipotents meet,
जेव्हा दोन सर्व शक्तिमान एकमेकांना भेटतात, something has to happen. तेव्हा काहीतरी गोष्ट घडलीच पाहिजे. It आमेन. happened in the days of Moses. आणि ती मोशेच्या दिवसामध्ये गोष्ट घडली. God told Moses, मोशेला देवाने सांगितलं, why cry? Speak. तू का रडत आहे? बोल. What is in your hand? तुझ्या हातामध्ये काय आहे? Stretch your stick. तू आपली काठी पुढे कर. And the Red Sea was open. आणि त्यावेळेला तांबडा समुद्र तू वांगला. Praise the Lord. We don't have to cry anymore. We don't have to cry. आणि म्हणून आम्ही रडता कामा नये. We need to speak. आम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. Because we have that power. कारण आमच्याकडे ते सामर्थ्य दिलेलं आहे. Brother Branham said we don't have to pray for more power. आणि म्हणून ब्रदर ब्रॅनम असे म्हणतात की अधिक सामर्थ्यासाठी आम्हाला मागण्याची गरज नाही. He has already given to you. आणि ते सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. It is in you. ते तुमच्या मध्ये आहे. But what we need is faith to use that power. पण आम्हाला विश्वासाची गरज आहे जो ते सामर्थ्याचा उपयोग करेल. You know how much power you have? तुम्हाला माहित आहे की किती सामर्थ्य तुमच्याकडे आहे. You can speak the word तुम्ही शब्द बोलू शकता and the world can be created. A world. एक जग निर्माण होऊ शकते. And you can step into that world and you can live in that. आणि तुम्ही त्या जगामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही राहून स्वतःच एक जीवन जगू शकता. That's the power we have. हे एवढं सामर्थ्य देवाने आम्हाला दिलं आहे. Anybody read that from the prophet's message? काय अजून कोणत्या संदेशात असं कधी पॉवर तुम्ही पाहिला काय? Did you read it anytime? कुठे असं ऐकलेलं होतं कधी? That's what the prophet said. ही गोष्ट देवाचा संदेश म्हणतात. He gave you enough power कारण आमच्याकडे असं सामर्थ्य एवढं पुरेसं दिलेलं आहे to create a world for yourself की आमच्या स्वतःसाठी एक जग आम्ही निर्माण करावं and you can live in that. आणि आम्ही त्यामध्ये राहावं. That much power you have. तेवढी शक्ती आम्हाला देण्यात आलेली आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise God. Is it okay? Is it Yeah. Perfect. this speed is okay? Yeah. Can I go a Perfect. little faster? Yes. No Okay, problem. fine. Thank you. So you see, आणि आम्ही येथे ऐकूया सर्वजण. whatsoever you have said म्हणून तुम्ही जे काही म्हणाल with that creative power, त्या उत्पन्नकर्त्या शब्दाद्वारे, the power of the omnipotent God. कारण तो सर्व शक्तिमान देवाचा शब्द आहे. It is not the power of our own. आमच्या स्वतःच ती शक्ती नाही आहे. We don't have any power. आमच्याकडे काही शक्ती नाही. We are just made with few elements. आम्ही फक्त काही घटकांद्वारे बनविण्यात आलेलो आहोत. This flesh is so weak. आणि आमचा हा जो देह आहे हा फार दुर्बळ आहे. So we are nothing. म्हणून आम्ही काहीच नाही आहोत. Oh, when I stand in front of the mirror, आणि जेव्हा मी आरच्या पुढे उभा राहतो I see a sinner saved by the grace of तेव्हा God. मी म्हणतो की एक पापी देवाच्या कृपेने वाचलेलो मी आहे. I have no merits in my own. माझ्या स्वतःमध्ये अशी कोणती गुणवत्ता नाही आहे. Whatever it is, the grace of God. जे काही माझ्याकडे आहे ते देवाच्या कृपेने आहे. Every one of us is like that. आणि आमच्यातील प्रत्येक जण तसाच आहे. We have no merits of our own. आमच्या स्वतःमध्ये अशी कोणती गुणवत्ता स्वतःची नाहीये. But what we are by His grace. पण जे काही आमच्याकडे आहे ते त्याच्या कृपेने आहे. But remember, म्हणून हे काय आठवा, God has placed a creative power. देवाने आमच्यामध्ये उत्पन्न करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. By the हालेलुया. omnipotence of God. आणि म्हणून आम्ही देवाद्वारे सर्व शक्तिमान बनलेलो आहोत. This is the promise of God. आणि हे देवाचं अभिवचन आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद This असो. is the promise of God. हे देवाचं अभिवचन आहे. हालेलुया. Whatever you ask, म्हणून तुम्ही जे काही मागाल, whatsoever काहीही मागाल, you ask and He shall give it to you. आणि तुम्ही मागा आणि तो तुम्हाला देईल. आमेन. Don't ask the wrong thing. म्हणून कोणत्याच गोष्टीवर संशय करू नका. No, don't ask any wrong thing. कोणती चुकीची गोष्ट मागू नका. Because if you have the Holy Ghost, कारण जर तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे you will never speak the wrong word. तर तुम्ही कधीही चुकीचे शब्द बोलणार नाही. You will never ask anything wrong from God. आणि तुम्ही देवाकडून कोणतीही चुकीची गोष्ट मागणार नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. One time a fellow came and asked Brother Branham, आणि एक व्यक्ती ब्रदर ब्रॅनमकडे आले आणि म्हणाले, can we ask for God, to God to kill somebody? काय मी देवाला असं मागू शकतो की याला तू ठार मार? No. नाही. The Bible says, कारण बायबल म्हणते, a prophet said, देवाचा संदेश म्हणतात, God is not the killer. देव कोणाला ठार मारणारा नाहीये. No, He's not the killer. तो ठार मारणारा नाहीये. He came to give life. तो यासाठी आला की त्याने जीवन द्यावे. आमेन. Right? येस. He came to give life. तो जीवन देण्यास आला.
So don't ask God, don't pray to kill somebody. म्हणून देवाकडे आणि मागू नका आणि असं बोलू नका की कोणाला तरी ठार मार प्रभू तू, Or hurt somebody. किंवा कोणाचं तरी वाईट करतो, Or destroy somebody. किंवा कोणाचा तरी नाश कर. No. नाही, The Holy Ghost will never do that. हे पवित्र आत्मा अशा गोष्टी करणार नाहीये. हे ध्यानात घ्या. You understand, right? तुम्हाला कळत आहे, मला आशा आहे. आमेन. So we cannot misuse the power of God. म्हणून देवाने दिलेल्या सामर्थ्याचा आम्ही गैरवापर करू शकत नाही. But remember, this is the creative power. परंतु या गोष्टी ध्यानात ठेवा, कारण आम्हाला उत्पन्नकर्त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. And the prophet of God was sent. आणि देवाच्या संदेशाला आमच्यासाठी पाठविण्यात आलं. And it was vindicated. आणि त्याला दर्शविण्यातही आलं. Meeting after meeting. आणि एक एक गोष्टी घडून आल्या. The proof of God's presence was given. देवाने अशा अनेक गोष्टींचा पुरावाही दिला. That's why prophet could stand there. यासाठी की आमचा संदेश त्या ठिकाणी उभा राहू शकला. He was a dual being. तो दोन प्रकारच्या गोष्टींनी भरलेला He होता. could stand on the pulpit there. तो त्या ठिकाणी त्या पुलपिटवर उभा असे And he could be in his consciousness. आणि तो आपल्या त्या समज जी आहे त्यामध्ये असायचा. And he could also go back to his subconscious. आणि तो त्याचं जे त्यानंतरचं जे सुप्त मन आहे त्यामध्येही तो जात असे. So he could live in these two regions in one time. आणि म्हणून तो दोन्हीही ठिकाणी त्या ठिकाणी वास करीत होता एकाच वेळेला. Now when you dream, that's your subconscious. आणि जेव्हा आम्ही स्वप्न पाहत असतो तेव्हा आम्ही आमच्या सुप्त मनाद्वारे ते पाहत असतो. Because you have to sleep that time. कारण आम्ही तर शरीराने झोपलेलो असतो. Your conscious must rest. आणि आमचं जे काही जे अंतर्मन आहे ते विसावा घेत असते. But when you sleep, your subconscious is active. परंतु जेव्हा आम्ही झोपत असतो तेव्हा आमचं अंतर्मन जागृत असते. And that's the time you dream. आणि त्या वेळेला आम्हाला स्वप्न पडत असतात. So one has to be, inactive and one has to be active. आणि तेथे आम्ही ही गोष्ट पाहतो की एक कार्यरत असते आणि एक अकार्यरत असते. But in the prophet's life, परंतु संदेशाच्या जीवनामध्ये he could stand there. तो जेव्हा उभा राही He can be active in conscious. तेव्हा त्याचे दोन्ही अंतर्मन And he could be active in subconscious. आणि त्याचं सुप्त मन दोन्हीही कार्यरत असे एकाच वेळी. That's why. आणि म्हणूनच He could say, म्हणून तो म्हणू शकत होता Mr. Sister, की हे बहिणी, I see you in the doctor's office मी तुला एका डॉक्टरच्या दवाखान्यात पाहिलं on so and so day. अमुक अमुक दिवशी. And I can hear him say, आणि त्याने असं बोलताना मी ऐकलं you have a cancer. की तुला कॅन्सर झालेला And he आहे. told you it's on your breast. आणि त्याने हे सांगितलं की ते तुझ्या स्तनाला कॅन्सर And आहे. he would say right or left. आणि त्याने सांगितलं की तो तुझ्या डावा किंवा उजव्या बाजूला आहे. हे संदेश सांगत असे. He could say it is on the right or on the left. आणि तो असं सांगत होता की कदाचित ते तुमच्या डाव्या किंवा उजव्या स्तनाला असेल. And he would say, आणि तो सांगत असे. I can hear him say, he gave you few days to live. आणि त्याने असं बोलताना मी ऐकलं की तुझे थोडेच दिवस बाकी राहिले आहेत. But you believe the Lord Jesus Christ? परंतु तू येशूवर विश्वास करते काय? You believe me as a prophet? काय तू मला देवाचा संदेश म्हणून विश्वास करते काय? Are all these things true? आणि हे जे सर्व मी सांगितलं हे खरे आहे हे तू मानतेस काय? If you believe, जर तू विश्वास करशील thus saith the Lord, तर परमेश्वर असे म्हणतो you are healed, go back home. तू बरी झालेली आहे, आपल्या घरी जा. हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. That's the power. आणि हे आहे ते God's power. म्हणून येथे हे सामर्थ्य पहा. It can create. कारण तो उत्पन्न करू शकतो. God's power can create. देवाचं सामर्थ्य उत्पन्न करू शकतो. Like when he was in Bombay, आणि जेव्हा तो मुंबईला होता a blind man was healed. तेव्हा एक आंधळा व्यक्ती बरा झाला. There was a girl standing with her mother in the presence of the prophet. आणि एक संदेशाच्या उपस्थितीमध्ये तेथे एक मुलगी होती जी आली होती. And they came for prayer. आणि ते प्रार्थनेसाठी आले होते. And the girl was blind. आणि ती जी मुलगी होती ती आंधळी होती. And no eyeballs in the sockets. आणि तिच्या डोळ्यामध्ये जी बाहुली असते ती नव्हतीच. Nothing was there. आणि ते अस्तित्वातच नव्हते तिच्या And the डोळ्यात. prophet of God speak to that girl. जेव्हा देवाचा संदेश त्या मुलीबरोबर बोलला And they both were believing. आणि त्या दोघांनी विश्वास केला. And he began to pray. आणि जेव्हा त्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली But in the middle of the prayer he stopped. परंतु एका प्रार्थनेच्या मध्यभागी ते थांबले. And he asked that little girl, honey, what kind
kind of color of eyeballs you need? आणि त्याने आपल्या त्या मुलीला विचारलं की अरे मुली, तुला कोणत्या प्रकारचं बाहुलीचा रंग पाहिजे तुझ्या डोळ्यात? And she said, I want blue eyes. आणि ती म्हणाली की मला निळे डोळे पाहिजे. And he goes back to prayer. आणि मग ब्रदर ब्रॅनम पुन्हा प्रार्थना In the करू लागले. name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावात. And when he finished that prayer, आणि त्यांनी जेव्हा प्रार्थना समाप्त केली, that little girl had a nice blue, eyeballs in her eyes. तेव्हा जे शब्द बोलले गेले देवाच्या वचनाद्वारे तिच्या डोळ्यामध्ये ते घारे डोळे निर्माण झाले. Praise the Lord. देवाला धन्यवाद. What was that? हे काय होतं? The creative power. हे उत्पन्न करण्याचं सामर्थ्य होतं. Whose power? हे कोणाचं सामर्थ्य होतं? God's creative power. हे देवाचं उत्पन्न करण्याचं सामर्थ्य होतं. हालेलुया. And that God is alive today. आणि आज तोच देव आमच्यामध्ये आहे. He knows the need. He knows the need. आणि तो तुमच्या प्रत्येक गरज जाणतो. He knows the sickness. आणि तुमचे आजार त्याला माहित He आहे. knows the problem. आणि तुमच्या समस्या त्याला माहित He आहे. knows what your heart desires. आणि तुमच्या हृदयाची इच्छा काय ती त्याला माहित आहे. He knows your weak point. तुमचे सर्व दुर्बलता त्याला माहित He आहे. knows your strong point. आणि तुमचे जे सर्व सबलता तेही त्याला ठाऊक And आहे. he's more than able आणि तो असा देव आहे to provide your need. जो तुमच्या सर्व गरजा पुरवू शकतो. Amen. Hallelujah. Glory, glory. Thank you, Jesus. This is the Hallelujah. promise, he said, Brother Branham said. ब्रदर ब्रॅनम म्हणतात हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. आमेन. Because he said it in his word. कारण त्याने आपल्या वचनात ते लिहिलेलं आहे. If I didn't read कारण जर मी ते वाचलं नसतं from the word of God, या वचनांतून, you don't have to believe that. तर तुम्हाला त्यावर विश्वास करण्याची गरज नव्हती. If I read some other book मी दुसरं कोणतं तरी पुस्तक आणून वाचलं असतं rather than the Bible, बायबल सोडून, you don't even have to hear that. तर तुम्हाला ते ऐकण्याचीही गरज नव्हती. And you don't even have to sit down, necessity of sitting down and hearing what I'm आणि saying. तुम्हाला इकडे बसून सगळं काही ऐकण्याची गरजही नव्हती. No, you don't have to. तुम्हाला तशी गरज नव्हतीच. This is the word of God. पण हे देवाचे वचन म्हणत आहे. This is your promise. पण हे देव सांगत आहे. This is your promise. आणि हे आम्हाला दिलेलं अभिवचन आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. Praise God. This is his promise. हे देवाचंच अभिवचन आहे. Because he said it in his word. कारण त्याने हे आम्हाला या वचनात सांगितलं आहे. आमेन. It creates a power आणि ते आमच्यासाठी सामर्थ्य तयार करते. that goes out yonder आणि ते पलीकडे घेऊन जाते. and आमेन. brings things to pass. आणि त्या गोष्टी घडवून ही आणते. Things that is not, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत it makes it. त्या अस्तित्वात आणल्या जातात. Them as though they are. जसं काही ते अस्तित्वात होतं असं. Because two omnipotents have met. कारण दोन सर्वशक्तिमान एकमेकांना भेटले There he stands. आणि तेथे ते उभे आहेत. And he speaks to that fig tree. आणि जेव्हा त्याने त्या अंजिराच्या झाडाला बोललं, No man will ever eat from it. तुझ्याकडून कोणी यापुढे फळ न खाओ. Next morning, आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच it dried. ते झाड मुळासकट वाळलेलं होतं. My brother, my sister, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, and Peter and the disciples, they पेत्र आणि सर्व शिष्य त्यांनी पाहिलं and they were surprised to see. आणि ते सर्व हे पाहून आश्चर्यचकित झाले. And he made a simple statement. आणि त्याने एकदम साधारण असा संदर्भ दिला. When they saw, they surprised. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. He says, have faith in God. आणि तो म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. Have आमेन. faith in God. देवावर विश्वास ठेवा. It's simple, brother. हे भावा बहिणीनो, ही गोष्ट एकदम साधारण आहे. It's very simple. ही एकदम सोपी आहे. Have faith in God. देवावर विश्वास करा. आमेन. You look into the ministry of the prophet. तुम्ही संदेष्टाचं जे सेवकाई त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. We know there are three pools. आम्ही पाहत आहोत की तेथे 3 प्रकारचे खिचाव आहेत. The first pool आणि पहिलं खिचाव was healing. आणि तो आरोग्य देण्याचं होतं. And the prophet of God was given a sign just like Moses was given. आणि देवाच्या संदेष्टाला अशी काही चिन्ह देण्यात आली जशी मोशेला देवाने दिली होती. The second pool was आणि तो दुसरा खिचाव असा होता discernment of the heart. की जे हृदय आहे ते हृदयांना पारखण्यात यावे. And God blessed him with that. आणि देवाने त्यांना त्या प्रकारे आशीर्वाद दिला होता.
And you know the first pool and the second pool, आणि आम्हाला ठाऊक आहे की पहिलं आणि दुसरं असं खिचाव, people they didn't understand. आणि लोक त्यावर काही ते समजत नाहीत. And because they didn't understand, आणि ते न समजल्या कारणाने the prophet took lot of time, lot of years आणि to explain those pools. आणि संदेशाने खूप वेळ घेतला, पुष्कळ वेळ त्याने घेतला लोकांना त्याबद्दल समज देण्यासाठी. And God was not happy with that. आणि देव या गोष्टीविषयी संतुष्ट नव्हता. It was not God's will for him to explain those two pools. आणि ही देवाची इच्छा नव्हती की त्यांनी या दोन खिचावाबद्दल लोकांना स्पष्टीकरण द्यावं. Brother Branham was told he was wrong. आणि ब्रदर ब्रॅनमला या गोष्टी सांगण्यात आल्या की ही तू चूक केली बोलून. God told him that you did wrong. देवाने त्यांना सांगितलं की तू हे बोलून चूक केली. Now the third pool. आता तिसरं खिचाव आहे. He said, you don't explain it. आणि तेव्हा ब्रदर ब्रॅनम म्हणाले की तुम्ही याबद्दल, देवाने त्यांना सांगितलं याबद्दल स्पष्टीकरण देऊ नकोस. Because it's the speaking of the word. कारण हे तिसरा खिचा देवाच्या वचनाबद्दल आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. And he gave him certain visions. आणि त्याबद्दल देवाने त्यांना काही स्वप्न दृष्टांत दिले. We have no time to get into all those things in details. आणि त्यांच्याकडे तेवढं सर्व वेळ नव्हती की त्यांनी याविषयी अधिक स्पष्ट करावं. God showed him a little room there. देवाने त्यांना एक अशी खोली दाखवली. And he saw people going in and coming out. आणि त्यांनी असं पाहिलं की त्या लोक त्या खोलीत जात आहेत आणि बाहेर पडत And आहेत. they're healed when they come out. आणि जेव्हा ते बाहेर पडत आहेत तेव्हा ते आरोग्य प्राप्त करून बाहेर पडत आहेत. Different things like that. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना देवाने दृष्टांतात दाखविल्या. I'm thankful for your kind attention. आणि मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे की तुम्ही सर्वांनी आपलं लक्ष वेधून ऐकत आहात. But there are some that are not careful or attentive. आणि काही जण असे आहेत की जे अजूनपर्यंत व्यवस्थित लक्ष देत नाही. But most of them are good. परंतु तुमच्यातली सगळे सर्वाधिक लोक लक्ष लावून आहेत. I appreciate that. आणि मी त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक करतो. And God bless you for that. आणि देव तुम्हाला त्याबद्दल आशीर्वाद देव. Because my desire is कारण माझी एक इच्छा ही आहे the only meeting we have की अशी एकच आपली एक सभा आज आहे that we can be together. यासाठी की आम्ही सगळे एकत्र यावे. Let us receive something म्हणून आम्ही काहीतरी असं घेतलं पाहिजे to uplift our faith. जे आमच्या विश्वासाला उन्नती देईल. Praise the Lord. Praise the Lord. So about this third pool, म्हणून आम्ही या तिसऱ्या खिचावाबद्दल बोलतो. you remember Brother Branham used to go for fishing. आणि तुम्हाला आठवते का ब्रदर ब्रॅनम जेव्हा मासळी पकडण्यासाठी जात होते And there were two brothers with him on that day, particular day. आणि त्या एका विशिष्ट दिवशी त्यांच्या बरोबर दोन वेगळे भाऊ होते. And the brother used a big hook. आणि त्यांच्याकडे जो गळ होता तो गळ मोठा होता. One of the brothers. आणि त्या जे त्यांच्या बरोबर जे होते त्या भावांकडे. And I think there were two brothers, Woods. Their names are Woods. आणि त्यांच्या बरोबर जे दुसरे दोन बंधू होते त्यांचं नाव होतं वुड्स. And the prophet was with them. आणि संदेशशाही त्यांच्या बरोबर तिथे होते. So one of the brother आणि म्हणून त्यांच्यातील एक भाऊ was using a big hook, त्यांच्याकडे अशा प्रकारचा एक गळ होता मासळी पकडण्याचा. a big one. आणि तो फार मोठा होता. Yeah, it's not a small one, big one. आणि तो छोटा नव्हता, फार मोठा होता. And a small fish caught it. आणि त्यामध्ये त्यांना छोटीशी अशी मासळी मिळाली. So he pulled that. आणि त्यांनी ते गळ खेचला. While removing that hook, जेव्हा त्या मासळीच्या तोंडातून तो गळ काढायला लावला he tear off the little fish. तेव्हा ते जे ती मासळी होती ती फाटलं, तिचं कल्ले फाटले. And the intestines were out. आणि त्याचे जे कल्ले होते ते सगळे फाटले आणि बाहेर आले. And he threw it out. आणि त्याने ते बाहेर फेकलं. I want you to listen carefully. मी तुम्हा सर्वांची इच्छा, माझी इच्छा आहे की सर्वांनी तळमळीने ऐकावं. After half an hour, अर्धा तास निघून गेला. about half an hour, जवळजवळ अर्धा तास. that fish was going under some bushes there in the water. आणि ते जे मासळी होती ती त्या ठिकाणी कुठेतरी त्या एका झुडपामध्ये तिकडे कुठे राहिली. And आणि Brother Wood began to say, आणि ब्रदर वूड हे बोलू लागले. you know, we need to tell that lady आणि ते म्हणू लागले की आपण त्या स्त्रीला म्हटले होते that we are saved. की आम्ही तारण पावलेलो आहोत. Because she was feeding us when we were little boys. कारण आम्ही खूप लहान होतो जेव्हा ती आम्हाला अन्न भरवत होती. And she would be happy to
this is, hear what is happening in our lives. आणि आमच्या जीवनात इथे काय चाललंय आहे तिने जर ऐकलं तर तिला फार आनंद होईल. And Brother Branham says, आणि ब्रदर ब्रॅनम म्हणाले, he says the Holy Ghost was hearing that आणि हे तू बोलत आहे पवित्र आत्मा हे ऐकत आहे and he was very happy. आणि तो फार संतुष्ट झाला. That's the time त्या क्षणाला God began to speak to the prophet. देव संदेष्टाबरोबर बोलायला लागला. And he said, आणि तो काय म्हणाला माहित आहे? he said, तो म्हणाला, take that fish, ती जी मासळी आहे ती उचल, take it in your hand. तुझ्या हातात पकड. And he said, speak to that fish. आणि त्या मासळीला तू शब्द बोल. Tell the हालेलुया. fish, I give you life. त्या मासळीला सांग मी तुला जीवन देत आहे. And the prophet of God, आणि देवाचा संदेष्टा he never doubted. त्याने या विषयावर संशय केला नाही. He knew it was the voice of God. त्याला हे कळलं की ही देवाची वाणी आहे. And he took that fish. त्याने ती मासळी घेतली. About half an hour later, अर्धा तासानंतर ती मासळी घेतली होती. and he said, oh fish, आणि तो त्या मासळीला म्हणाला, I give you life मी तुला जीवन देत आहे in the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Instantly. आणि एकदम त्याच क्षणाला The fish received life, त्या मासळीला जीवन आलं. jumped into the water. त्याने उडी मारली आणि पाण्यामध्ये ते होऊ लागलं. हालेलुया. What happened आणि हे जेव्हा घडलं in our age, आमच्या युगात घडलेलं in आहे, our time? आमच्या वेळेत घडलेलं आहे. हालेलुया. It's not history. It's not like हे कोणत्या इतिहासात घडलेली गोष्ट नाही, आमच्या युगातील आहे. it's. Of course, it is a history, but not long history. आणि जरी ती इतिहासातली आहे तरी ती खूप दूरच्या इतिहासातली नाहीये. It happened in our days. आमच्या दिवसांतील ही गोष्ट आहे. हालेलुया. Not only that, आणि हे एवढंच नाही, God began to work on the animal life, आणि देव त्या प्राण्यांच्या जीवनामध्ये कार्य करू लागला. and the Lord began to deal in the climatic conditions. आणि देव जे हवामानाचे ज्या गोष्टी आहेत त्यामध्येही काम करू लागला. Praise the Lord. देवाला धन्यवाद. You remember squirrels? Squirrels, he used to hunt squirrels. आणि तुम्हाला माहित आहे की ब्रदर ब्रॅनम जे खार जे होत्या अमेरिकेत मोठ्या होत्या त्यांची शिकार ते करीत होते. And he used to eat it. आणि ते शिकार करून ते खात होते. So one day he didn't find anything. आणि मग त्यांना एके दिवशी एक पण शिकार मिळाली नाही. And the voice came from. तेव्हा देवाचं वाणी त्याला आले. He said, speak the word. तू शब्द बोल. हालेलुया. And he spoke the word to the tree. Let there be squirrel on that tree. And the squirrel was never there. You will never find squirrels on that tree. आणि त्यांना देवाने सांगितलं शब्द बोल, आणि त्यांनी तो शब्द बोलला की तेथे खार निर्माण हो. तेथे तर कोणती खार नव्हतीच. And you will never find squirrels on that tree. आणि त्या झाडावर, त्या विशिष्ट झाडावर कोणत्याही प्रकारची खार येऊ शकत नाही. But he spoke the word and there was squirrel there. परंतु त्यांनी शब्द बोलला की त्या झाडावर ती खार निर्माण होवो. And he got it. आणि त्या ठिकाणी ती आली. He found it. आणि त्याला ती सापडली. हालेलुया. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. Can God do that? काय प्रश्न आहे, देव हे करू शकतो काय? आमेन. He can. होय, करू शकतो. You may ask me, can he do it now? तुम्ही म्हणाल की ब्रदर आता करू शकतो का? Today? आजच्या दिवशी he can. होय, आजच्याही दिवशी. आमेन. We are not serving the God of history. कारण आम्ही इतिहासातल्या देवाचा सेवा करीत नाही. We are serving God who is alive now. आम्ही अशा देवाची सेवा करीत आहोत जो आता या घडीला जिवंत आहे. He's now. तो आता करू शकतो. He's in our midst today. आणि तो आज आमच्या मध्ये आहे. My brothers, my sisters. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, After all these things were happening, या सर्व गोष्टी घडल्यानंतर Brother Branham and few other brothers came to Hattie Wright's house one day. ब्रदर ब्रॅनम आणि त्यांच्याबरोबर काही भाऊ हे बहीण हेटी राईट यांच्या घरी गेली. You heard about Sister Hattie Wright? तुम्ही बहीण हेटी राईट तिच्याबद्दल ऐकलं आहे काय? येस. Wonderful. So Brother Branham, आणि मग ब्रदर ब्रॅनम he goes to her house आणि ती त्यांच्या घरी ते गेले and gives testimonies. आणि ते आपल्या काही साक्षी सांगू लागले. And while he was sharing what God was doing, आणि ते जेव्हा या गोष्टी सांगत होते की देवाने काय काय कार्य केलं, very poor lady. ही बहीण जी होती फार गरीब होती. She has father, mother old and sick.
आणि तिचे आई वडील होते जे आजारी होते फार. Her sister was आणि crippled, तिची बहीण जी होती ही अपंग होती. and she had 2 sons, आणि तिच्याकडे 2 तरुण पोरं होती. very poor, आणि ते फार गरीब असं कुटुंब होतं. work hard to earn their bread. आणि त्यांना त्यांची रोजीरोटी मिळविण्यासाठी फार परिश्रम करावे लागत होते. पण While the prophet of God is sharing, देवाचा संदेश जेव्हा त्यांना साक्ष देत आहे, and she said, आणि त्यावेळेला तिने उत्तर दिलं. Sister Hetty said, सिस्टर हेटी म्हणाली, that's true, Brother Branham. ब्रदर ब्रॅनम, तू जे सांगतो ते सर्व खरं आहे. It's nothing but the truth. आणि हे दुसरं काही नाही, हे खरंच आहे. When she said that, आणि जेव्हा तिने हे शब्द उद्गारले, the Holy Ghost was impressed so much तेव्हा पवित्र आत्मा तिच्यावर फार खुश झाला. and told the prophet आणि पवित्र आत्म्याने संदेशाला म्हटलं, to tell her, ask whatever she wants, तिला सांग की तुला काय पाहिजे ते तू आज मागू शकते. shall be given to you. तू जे मागशील ते तुला देण्यात येईल आज. हालेलुया. When the Holy Ghost spoke to the prophet, जेव्हा पवित्र आत्मा संदेशाशी बोलला, Brother Branham, ब्रदर ब्रॅनम, after that point, या गोष्टीनंतर I want you to listen very carefully. माझी इच्छा आहे की तुम्ही या गोष्टीकडे सावधानतेने ऐकावं. After that point, आणि या गोष्टीनंतर you know what the prophet was thinking? ब्रदर ब्रॅनम येथे काय म्हणतात त्यानंतर? What he was thinking. ब्रदर ब्रॅनम काय विचार करू लागले माहित आहे? He began to say in his self, आणि तो आपल्या स्वतःमध्ये तो असे विचार करू लागला, she would ask for her sister. तिने आपल्या बहिणीसाठी मागायला पाहिजे. She will ask. ती आई कदाचित ते मागेल. And I will see her walking normally. आणि मग मी पाहीन की ती बहीण एकदम सरळ चालायला लागलेली आहे. Now this was prophet. हे संदेश त्याला स्वतःला वाटत होतं. Right there. ते बसलेले असताना He is thinking in himself. कारण तो स्वतःमध्ये हे विचार करीत होता. But here stands Sister Hattie. परंतु तेथे बहीण जी हेटी होती, Brother Branham says even if she would have asked for $10,000 she would have got it right there. तिने जर असं म्हटलं असतं की मला 10,000 अमेरिकन डॉलर मिळावे, तिला त्या क्षणाला मिळाले असते. She would have got it. तिला मिळाले असते. If she would have asked for her sister healing, आणि तू जर तुझ्या बहिणीच्या आरोग्यासाठी मागितलं, she would have got it. तर तिला ते मिळेल. Anything. काहीही असो. But see, परंतु पहा, what did she ask? तिने काय मागितलं? Her 2 sons were playing outside. आणि तिचे 2 पुत्र होते, बाहेर खेळत होते. You know, they were joking and playful. You know, they were in their world. आणि ते जगामध्ये गुंतलेले होते, मजा करत होते, मस्करी करत होते. And she said, आणि ती म्हणाली, I want salvation for my 2 sons. ती म्हणाली माझ्या या 2 पुत्रांना ना तारण पाहिजे आहे. हालेलुया. And Brother Branham says, I give it to you in the name आणि of God. ब्रदर ब्रॅनम म्हणाले, येशू ख्रिस्ताच्या नावात मी ते तुला देत आहे. आमेन. हालेलुया. Sons आणि तुझे जे 2 पुत्र आहेत ते got up and they came in and knelt down आणि ते तिकडून आले, त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांनी and they began to cry and give their hearts to the Lord. ते रडू लागले आणि त्यांनी आपलं जीवन त्वरित प्रभूला समर्पित केलं. हालेलुया. त्या ठिकाणी त्या वेळेला ही गोष्ट घडली. But I want you to catch this point. म्हणून ही गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकावी ही माझी इच्छा आहे. What was prophet thinking? संदेशचा काय विचार करत होता? हालेलुया. What he was thinking? तो काय विचार करीत होता? That Sister Hetty would ask healing for her sister. की सिस्टर हेटी जी आहे ही आपल्या बहिणीसाठी मागेल. Now, while I'm preaching, आणि मी जेव्हा आता यावर प्रचार करत आहे, I may think anything about you. आणि मी याबद्दल काहीही तुमच्याबद्दल विचार करू शकतो. Whatever. काहीही विचार करू शकतो. Brother Alan may think anything. मी देखील, ब्रदर ॲलन देखील काहीही विचार करू शकतो. He knows all of you. कारण तो आमच्यातील सर्वांना जाणतो. Right? होय. He knows some of your problems. आणि त्याला तुमच्यातील काही जणांच्या समस्या माहित आहेत. Maybe while this has been preached, आणि जेव्हा या गोष्टीवर प्रचार होत आहे, he might think in his mind, maybe that sister with that problem, if she asks today, God can heal her. आणि ते मनात विचार करत असतील की अरे बरं झालं हे आलं, ही अमुक अमुक सिस्टर आहे आणि तिचं आहे अमुक बहिणीची अशी समस्या आहे आणि ती बरी होईल. Or maybe the so and so brother maybe, will be healed or some problem will be solved. आणि कदाचित ते काही भाऊ आहेत, ते आरोग्य त्यांना मिळेल आणि त्यांची समस्या सुटली जाईल.
Now, as a preachers, we may think anything, just like Brother Branham. आणि आम्ही ब्रदर ब्रॅनम प्रमाणेच एक प्रचारकही असंच विचार करत असतील. Maybe or may not be. आणि असू शकते किंवा असू शकत नाही. But पण Sister Hattie, सिस्टर हेटी जी होती, when she spoke the right word in the right time, तिने जेव्हा योग्य वेळेला योग्य शब्द बोलला and she asked for the right thing, आणि तिने योग्य गोष्ट मागितली, because she knew there was such a supernatural power of God in there. कारण तिने हा अनुभव केला, देवाचं अलौकिक सामर्थ्य त्या ठिकाणी आहे, Which was much, 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 much greater than the prophet. ते संदेशाहुनी फार 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 महान होतं. See, he was thinking something else. आणि ती कदाचित वेगळं काही विचार करत असती, But she asked something eternal. परंतु तिने अशी काही गोष्ट मागितली जी अनंत आहे. आमेन. Sister Hattie asked for the eternal things. कारण बहीण हेटीने अनंत गोष्टी मागितल्या. If she would have asked for her crippled sister, तिने जर तिच्या अपंग बहिणीसाठी मागितलं she असतं would have healed. Or तर ती बरी झाली असती after some years, she would die. आणि कैक वर्षानंतर ती पुन्हा मरण पावली If असती. she asked for $10,000, आणि तिने जर 10,000 अमेरिकन डॉलर मागितले असते, one day all those rupee or money will be exhausted. ते सगळे पैसे देखील खर्चून संपले असते. But she asked something that cannot be exhausted. परंतु तिने अशी काही गोष्ट मागितली जी अनंत कधी नाश पाहू शकत नाही. The salvation. आणि ते आहे तारण, आपल्या मुलांच्या तारणासाठी. हालेलुया. So, who is the driving force here? म्हणून येथे जो चालविणारी शक्ती आहे ती कोणती आहे? Oh, is it Brother Branham? काय ब्रदर ब्रॅनम आहेत काय ते? Is it the driving force of the power of God? काय देवाचं सामर्थ्य ते स्वयंचलित चालवितात असे आम्हाला दिसते काय? नाही. No, Brother Branham has no control over the ब्रदर power of ब्रॅनमचा God. या शक्तीवर कोणत्याच प्रकारचा ताबा नव्हता. But Hattie had. परंतु हेटी जी आहे She had that power. तिच्याकडे ते सामर्थ्य आहे, She was the driving force. कारण ती त्या ठिकाणी या गोष्टी चालवित आहे. She knew for what it has to be used. आणि तिला हे कळलं की या गोष्टीचा उपयोग काय आहे. And that's why she asked for salvation of her two sons. म्हणून तिने आपल्या दोन्ही पुत्रांसाठी ते तारण मागितलं. And the prophet has got nothing to do. आणि संदेशाशी त्याच्याशी काही लेणं देणं नाही. No man has got nothing to do. आणि कोणाही मनुष्याशी काही लेणं देणं नाही. My sisters, my brothers, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, you are the driving force. तुमच्या मध्ये ते सामर्थ्य आहे जे चालविते. You can operate the power of God. तुमच्या मध्ये देवाचं सामर्थ्य आहे जे चालविते. हालेलुया. You can operate that power. तुम्हाला ते सामर्थ्य वापरात आणलं पाहिजे. हालेलुया. It's not your pastor. It's not your pastor. कारण हे तुमच्या पालकाचं काम नाही, It's not me. हे माझं काम नाही It's not anybody else. आणि कोणाचंच काम नाही. You are the operating power. You are the one who is operating that power. तुम्ही ते आहात ज्याद्वारे ते सामर्थ्य वापरण्यात येईल. आमेन. It's in your hands. आणि आता हे ते तुमच्या हाती आहे. That's why the Bible says, म्हणूनच बायबल म्हणते, whosoever. जो कोणी. हालेलुया. If you ask whatsoever, आणि तुम्ही जे काही मागाल, हालेलुया, believe, don't doubt in your heart, विश्वास करा आणि कोणता संशय ठेवू नका, you shall have it. तुम्हाला ते प्राप्त होईल. आमेन. You will have it. आणि तुम्हाला ते मिळेल. हालेलुया. I pray that God will help us all to have that kind of faith. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन की देव आम्हाला अशा प्रकारचा विश्वास द्यावा. आमेन. Every time we hear the prophet's message, आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा संदेश ऐकतो, our faith is lifted up so high. तेव्हा आमचा विश्वास उभारण्यात येतो. And that's why I believe in hearing and reading the messages of the hour. म्हणून या वेळेचा जो काही संदेश आहे, जेव्हा आम्ही ऐकतो, आम्ही वाचतो, That's why I believe आणि तेच तर आमचा विश्वास आहे to read and to hear the voice. की आम्ही देवाचे वचन ऐकावे, वाचावे. That's why the prophet of God said, म्हणून देवाचा संदेश याच कारणामुळे म्हणतो, we are different people. आम्ही वेगळे लोक आहोत. आमेन. We're different from this world. या जगांपासून वेगळे केलेले आहोत, जगापासून. We are different from all the denomination world. आणि म्हणून जे संप्रदायाचं जग आहे त्यापासून आम्ही विभक्त आहोत. He आमेन. says, Christians are marked. कारण जे ख्रिस्ती आहेत हे देवाने चिन्हांकित केलेले आहेत. आमेन.
And Christians have an atmosphere around them. आणि जे ख्रिस्ती आहे त्यांच्या सभोवती देवाने असं एक वेस्टर्न ठेवलेलं आहे. Christians has an atmosphere around them. त्यांच्या सभोवती एक वातावरण तयार असते. Because they are son and daughter of God. कारण ते देवाचे पुत्र आणि कन्या असल्या कारणाने. आमेन. And their God is a creator. आणि त्यांचा देव हा उत्पन्न करता आहे. आमेन. And he says that is true. आणि ते म्हणतात हे खरं आहे. When God and believer meets together, जेव्हा देव आणि विश्वासी एकत्र मिळतात, they are two omnipotents. तेव्हा दोन सर्वशक्तिमान एकत्र येतात. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. Because कारण you are the part of God. आम्ही देवाचे भागच आहोत. You are a son of God. आम्ही देवाचे पुत्र आहोत. You are a daughter of God. आम्ही देवाच्या कन्या आहोत. Not everybody says amen. आणि आता सर्वजण आमेन म्हणतात ना. आमेन. It looks like you are tired a little bit. आणि थोडे थकलेले तुम्ही दिसत आहात. But we will wind up in few minutes. म्हणून थोड्या वेळात मी बंद करीन. Because translation, it takes little more time. कारण ट्रान्सलेशन करण्यासाठी भाषांतर करताना थोडा वेळ जातो. If I was just speaking in Marathi, maybe I would have covered and finished everything. आणि मी जर मराठीत बोललो असतो तर मी सगळं तेव्हाच समाप्त करून आपलं प्रार्थना समाप्त झाली असती. I can speak Marathi but not very well like you people. आणि मी मराठी थोडंसं बोलतो परंतु तुमच्यासारखं पूर्ण मला बोलता येत I नाही. lost my command in Hindi and Marathi. कारण माझं जे काही भाषा बोलण्याचे जे हे आहे शक्ती ती हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे. Now I speak Telugu better. आणि आता मी तेलुगू भाषा फार सुंदर प्रकारे बोलू शकतो. That's my mother tongue. कारण ती माझी मातृभाषा आहे. Which really God helped me to learn. He taught me. आणि देव मला खरोखर त्यामध्ये मदत करू कारण देवाने ती मला शिकवली. हालेलुया. I can read Telugu language also. आणि मी तेलुगू भाषा वाचूही शकतो. Anyhow, आणि काही असो, Brother Branham says, ब्रदर ब्रॅनम म्हणतात there are some people of God, देवाचे काही लोक असे आहेत when you meet them, जेव्हा तुम्ही त्यांना भेटता you just feel like be with them. आणि तुम्हाला असं वाटतं की अरे त्यांच्या बरोबर आपण राहावं. Just spend time with them. आणि त्यांच्या बरोबर वेळ आपण There's घालवावा. something you feel, special about that person. आणि त्या विशिष्ट व्यक्तीबद्दल असं खास अशा प्रकारची भावना येते. You know what? आणि का बरं असं? Because of the atmosphere that person has around him. कारण त्या व्यक्तीच्या सभोवती जे काही एक वातावरण तयार आहे. They create that atmosphere by their life. त्यांच्या जीवनाद्वारे ते वातावरण तयार झालेलं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. म्हणून life we live is very important. म्हणून आम्ही जीवन काय जगतो ते फार महत्वाचं The आहे. way we live. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगतो? Are we living like God's children? काय आम्ही देवाचे पुत्र आणि लेकरं या नात्याने आम्ही तसे जीवन जगतो आहोत का? Or are we living by the things of the world? की आम्ही जगातली जी लोक आहेत त्याप्रमाणे जीवन जगत आहोत? If you live like the people of the world, आणि आम्ही जर जगातल्या लोकांसारखं जगत असू you will have atmosphere around you like the world. तर जगासारखं जे काही वातावरण आहे ते आमच्या सभोवती निर्माण होईल. But if you live in the spirit, if you are connected to God always, परंतु जर तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये देवाशी संलग्न जोडलेले असं जीवन जगत असाल then तर you will have spiritual atmosphere. तर तुमच्यामध्ये आध्यात्मिक एक वेगळं वातावरण असेल. आमेन. Praise the Lord. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. And that's why आणि म्हणूनच the way we live is very important today. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगतो ते फार फार महत्वाचं आहे. I would request every one of you to read your Bible every day. म्हणून मी तुम्हातील प्रत्येकानं विनंती करीत आहे की तुम्ही प्रत्येकाने आपलं बायबल दररोज वाचलंच पाहिजे. That's number one. हे सर्वात पहिली गोष्ट आहे. And then pray. आणि नंतर प्रार्थना केली पाहिजे. We need more prayer today. आणि आम्हाला या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. Sisters, brothers, young children, we need more prayer. आणि बहिणींनो, भावांनो आणि जे तरुण आहेत आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे. We need more time to pray. आम्ही अधिक वेळ प्रभूसाठी प्रार्थनेसाठी काढला पाहिजे. Because that prayer is your strength. कारण ती प्रार्थना जी तुम्ही करणार तीच तुम्हाला शक्ती पुरविणार. I just want to bring about the life of the prophet. मी तुमच्या पुढे थोडक्यात एक संदेशाचं जे जीवन ते घेऊन येऊ इच्छितो. And I'll close with that. आणि मग मी त्यानंतर समाप्त करेन. I know it will bless you. आणि मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला आशीर्वादित करेल.
You can close Amen. your Bible if you want. म्हणून तुम्ही तुमचे बायबल बंद पण करू शकता जर तुमची इच्छा असेल. Just listen close. फक्त जे मी बोलतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या. You remember a possum came to his house आणि with little kids it had. आणि तुम्हाला माहित आहे की ब्रदर ब्रॅनम यांच्याजवळ एक अपोझम म्हणून एक प्राणी आलं होतं आणि ते त्याची मुलं त्या बरोबर खेळत होती. Right? आणि ही गोष्ट खरं आहे. होय. Over a day, आणि कैक दिवस it stood there. आणि ते तिथे राहिलं. Over a day. आणि It was more than 24 hours. आणि ते त्या दिवशी तेथे अधिक काळ त्या ठिकाणी राहिलं. And Brother Branham, आणि ब्रदर ब्रॅनम he heard the voice, go and pray for the possum. देवाने त्यांना वाणी दिली जी त्यांनी ऐकली. ते म्हणाले की जा आणि त्या ऑपोझम साठी प्रार्थना कर. Pray for the mother and the children. आणि ते जे त्याची आई आहे त्याच्यासाठी आणि त्या बाळासाठी. And he went and he goes and he prays. आणि तो तिकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली त्यांच्यासाठी. Did he pray? Do you remember that? काय तुम्हाला हे माहित आहे? तुम्हाला आठवते? After he prayed, जेव्हा त्यांनी यावर प्रार्थना केली God healed that possum instantly. देवाने त्या वेळेला त्या प्राण्याला पूर्ण बरं केलं. And she took her little ones and put it in her pocket. आणि तिने त्या छोट्या बच्चूला घेतलं आणि आपल्या पॉकेट मध्ये घातलं. It has pocket like kangaroo. आणि ते कांगारू सारखं ते त्याचं पॉकेट होतं. And he walks away from the prophet's house. आणि ते संदेशाचं जे घर होतं तेथून ते दूर दूर जाऊ लागलं. And she turned back आणि ते मागे वळून पाहिलं. and she said, thank you, prophet. आणि त्याने संदेशाला अशी मान वाकवली आणि म्हटले मी तुझा आभारी आहे. And she turns again, crosses the road and goes into the word. आणि ती पुन्हा मागे वळून हे होऊन ती रस्ता पार करून निघून गेली. There was a time, आणि तेव्हा एक अशी गोष्ट घडली. it was afternoon, दुपारची वेळ होती sun was shining. आणि सूर्य चमकत होता. Prophet, he took off his shirt आणि संदेशाने आपले कपडे काढले होते, शर्ट. and he was mowing the grass आणि ते त्या ठिकाणी जे गवत होते ते कापत होते around his house. त्यांच्या घराच्या जवळ. So he didn't see that there was a honeybee there. आणि त्यांनी पाहिलं नाही की तेथे एक मधमाशी आहे Honeycomb. आणि तेथे मधमाशीचा पोळा आहे. He didn't see that. त्यांनी तो पाहिला नव्हता. So while cutting that thing, the grass, it hurt the thing. आणि जेव्हा ते गवत कापत होते तेव्हा बरोबर त्याला जखम झाली मधमाशीला. And the whole swarm of bees आणि त्या ठिकाणी सर्व मधमाशीचा पोळा begin to attack him. जो सगळे त्या ठिकाणी आले त्यांच्यावर हल्ला केला. And he stood there. आणि ते त्या ठिकाणी उभे राहिले. He said, oh, creature of God. आणि ते ब्रदर ब्रॅनम म्हणाले, ओ देवाने निर्माण केलेल्या कीटकांनो, I didn't mean to hurt you. माझी अशी काही इच्छा नव्हती की तुम्हाला मी दुखापत करावी. I'm sorry that I hurt your house. मी तुमच्या घराला तेथे दुखापत केल्याबद्दल मी माफी मागतो. But I didn't mean to hurt you. पण माझी अशी काही उद्देश नव्हता. The speed they came, ते ज्या वेगाने आले होते they went back to the त्याच वेगाने ते त्यांच्या पोळ्यामध्ये परत गेले. हालेलुया, प्रेज गॉड. One day he was going to visit and pray for somebody. आणि एके दिवशी ते एका ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी जात होते. Unknowingly, आणि अशा एका ठिकाणी ते आले he stepped into a bull's territory. आणि ते एका रानटी जो बैल असतो त्याच्या त्या ठिकाणी आले. This bull saw. त्यांना माहित नव्हतं ते आणि त्या बैलाने त्यांना दुरून पाहिलं. And this time Brother Branham never had his gun. आणि ब्रदर ब्रॅनमला या वेळेला त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची बंदूक नव्हती. And this was so angry. आणि तो बैल फार रागीट होता. And it was ready to attack the prophet. आणि तो संदेशावर हल्ला करण्यास तयार झाला. But he said, पण ते म्हणाले, I'm sorry, I stepped into your territory. मला माफ कर, मी तुझ्या या हद्दीमध्ये आलेलो आहे. But I didn't come to hurt you. पण माझी अशी इच्छा नव्हती की मी तुला काही त्रास द्यावा. What happened? काय झालं माहित आहे? That bull that was very angry, तो जो बैल जो फार रागीट असा आला होता he just became calm. तो And silent. शांत झाला आणि नमला. And Brother Branham just went out and he
finished his job and went back. आणि ब्रदर ब्रॅनम त्या रस्त्यांतून पुढे निघून गेले, त्यांनी आपलं काम केलं आणि ते परत निघून गेले. Why I'm saying this? प्रियजन हो, मी हे सर्व का सांगत आहे? You create an atmosphere. तुम्ही एक वातावरण निर्माण करू शकता. आमेन. हालेलुया. Sisters, बहिणींनो, when your husband comes in the evening जेव्हा तुमचे पती घरी येतात and is tired, आणि ते थकलेले असतात, he's maybe worked in the office, or maybe he traveled that day, कदाचित ते आपल्या ऑफिसमध्ये काम करून आले असतील, प्रवास करून आले असतील, or maybe they have worked in your field, कदाचित त्यांच्या शेतामध्ये फार काम त्यांनी केलं असेल, maybe he's tired, कदाचित ते थकले असतील and he came home thirsty. आणि जेव्हा ते तहानलेले असे घरी येतात And if he asks you, can I have a glass of water, please? आणि जेव्हा ते म्हणतात की मला एक ग्लास पाणी आण, If you get up and give him the glass of water, आणि जेव्हा तुम्ही उठता आणि त्यांना पाणी घेऊन येता ते, you will bring comfort to his heart. तेव्हा तुम्ही त्याच्या हृदयाला एक सांत्वन देता. हालेलुया. But if you could say, परंतु जर तुम्ही त्याऐवजी असे म्हणता, why don't you get up and take? तू जा आणि घे ना पाणी, I'm also tired today. मी पण थकलेली आहे आज, I'm working all day. अरे मी अख्खा दिवस काम केलाय. If you say that, तुम्ही जेव्हा असं म्हणता then you know what will happen. तेव्हा काय होते तुम्हाला माहित आहे? You know what will happen. तुम्हाला माहित आहे काय होते? I don't have to tell you. मला काय तुम्हाला हे सर्व सांगण्याची गरज नाही, You understand things. कारण तुम्ही गोष्टी जाणता. But why I'm saying this? पण हे गोष्ट मी तुम्हाला का सांगत आहे? You create an atmosphere with Karan- the word you speak. आम्ही जो शब्द बोलतो त्या शब्दाद्वारे आम्ही आमच्या घरात वातावरण तयार करतो. And you men also. आणि पुरुषांनो तुम्ही पण, It is true that your wife works from morning till she goes to bed. हे खरं आहे की तुमची जी पत्नी आहे ती देखील सकाळपासून रात्रीपर्यंत तिने काम केलेलं आहे अंथरुणावर जाण्यापर्यंत. But पण one word of एक your शब्द mouth तुमच्या मुखांतून जेव्हा निघतो can destroy the peace of the house. तेव्हा संपूर्ण घराचं जी शांती आहे ती हरण केली जाते. So, म्हणून by the word we speak, आम्ही जो शब्द बोलणार आहोत creates the atmosphere. तो एक वातावरण तयार करीत आहे. हालेलुया. That's why I'm saying these things. म्हणूनच या गोष्टी मी तुम्हाला बोललो. I took possum, I took honeybees, I took the wild bull. मी तुमच्या पुढे तो एक प्राणी ज्याच्याबद्दल बोललो, त्या मधमाशाबद्दल बोललो, रानटी बैल याच्याबद्दल बोललो, And I showed you prophet. आणि मी तुम्हाला संदेष्टाचं चित्र दाखवलं What kind of life he lived. की जीवन कशा प्रकारचे ते जगत होते How sweet he was. आणि ते किती गोड असे होते. Almost every moment of his life, आणि ते जवळजवळ या जगातल्या जीवनातलं प्रत्येक क्षण such a great atmosphere around. एका सुंदर अशा वातावरणामध्ये जगत होते. हालेलुया. Can we live like that? Pardon? Can we live like that? काय आम्ही असं जीवन जगू शकतो काय? Absolutely. होय, खचितच. आमेन. If we have the Holy Ghost, कारण आमच्याकडे जर पवित्र आत्मा आहे, and if we, bring saltiness in our lives through the Word of God, देवाच्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये त्या मिठाचा खारटपणा जेव्हा तो घालतो you will become tasty. तेव्हा तुम्ही स्वादिष्ट बनता. हालेलुया. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. I pray something has been said to help you, bless you. आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करीन की ज्याद्वारे ती गोष्ट तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला सहाय्य करेल. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. May you grow in the love of God, become strong in the Word. प्रभूच्या वचनामध्ये तुम्ही वाढत राहा आणि प्रभूमध्ये बलवान बना. God bless the pastor. परमेश्वर पालकांनाही आशीर्वादित करो God bless every one of you. आणि परमेश्वर तुमच्यातील प्रत्येकांना आशीर्वादित I'd करो. like to thank my brother for bringing me here. आणि मी भावाचे आभार मानतो की त्यांनी मला इथे आणलं तुमच्यामध्ये. You are really sweet. आणि तुम्ही खरोखरच फार गोड आहात You are simple people. आणि तुम्ही साधारण लोक आहात. And I would like to say I love you all with all my heart. आणि मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो माझ्या पूर्ण हृदयाने की मी तुमच्यावर प्रेम करतो. Thank you. हालेलुया. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. सर्वजण आपण टाळ्या वाजवूया. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. प्रभूला धन्यवाद असो. खरोखर प्रभू किती महान आहे. हे वचन नुसतंच येत नाही. मला आठवते की मी याच वचनावर बोललो होतो. मला वाटतं 2 महिने झाले असतील का.
परंतु भावाला देवाने एक वेगळ्या प्रकारे दाखवलं. आणि ही गोष्ट जर त्यांना पण इकडे आणून मला पण इथे तुमच्या पुढे या विषयावर मांडून जर काही सांगत आहे, तर हा संदेश आमच्यातील प्रत्येकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. हा आमच्या जीवनाचा कायापालट करणारा संदेश आहे की आम्ही आमच्या स्वतःला ओळखणं गरजेची आहे की जेव्हा आम्ही देवाला पूर्णतः शरण येतो तेव्हा आम्ही सर्व शक्तिमान बनतो. हे पहिलं तत्व या ठिकाणी भाऊ ब्रॅनम यांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाला शरण येतो तेव्हा आमचे जीवन, जसं आता ते शेवटी ह्या गोष्टी बोलले की आम्ही कोणतं वातावरण बनवतो. आम्ही जेव्हा वातावरण बनवतो, आम्ही ज्या ठिकाणी जातो तेव्हा लोकांना त्वरित कळते, अरे हा व्यक्ती आलेला आहे, चूप, काही बोलू नका, कारण आमच्या सहवासात देव असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ते वातावरण घेऊन जातो. प्रियजन हो, भाऊ म्हणाले की काय असे वातावरण आमच्यामध्ये जसे भाऊ ब्रॅनम यांच्या जीवनात घडले तसे होऊ शकते? होय. त्यासाठी ते पुन्हा पुन्हा बोलले, जे मी पण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, दररोज वचनासाठी वेळ द्या, वचन वाचा, दररोज वेळ प्रभूला द्या, प्रार्थना करा. आणि या गोष्टी आमच्या जीवनात एक वातावरण निर्माण करते. वचन आमच्याशी बोलते, प्रार्थनेद्वारे देवाचं सामर्थ्य आम्हाला लाभते, तेव्हा मी सर्व शक्तिमान बनतो. तेव्हा आम्ही जे बोलू ते घडेल. तेव्हा रोग आमच्या पुढे उभे राहू शकत नाही, दुरात्मे आमच्या पुढे उभे राहू शकत नाही. सुरुवातीलाच त्यांनी ही गोष्ट दाखविली की देवाची इच्छा आहे की आम्ही समस्येत अडचणीत जीवन जगू नये, तर ते समस्या छाटाव्या म्हणून त्याने आम्हाला बोलण्याची शक्ती दिली आहे. पण आम्ही काय पाहतो, सर्वाधिक वेळ आम्ही मुके राहतो, मनात कुढत राहतो, दुःखी होतो, कुरकुर करतो, परिस्थितीमुळे, आमच्या जीवनातल्या समस्येमुळे. आणि आम्ही जे देवाने आम्हाला वचनात दाखवलंय की तू बोल या परिस्थितीला, आणि आम्ही बोलत नाही. आम्हाला सगळं दिलंय, चावी आमच्या हातात आहे, जा आणि उघडा, चावी खिशात आहे आणि आम्ही उघडत नाही, तर मूर्ख कोण? आम्ही. समजत आहे ना? देवाने आमच्या हातात सामर्थ्य दिलाय, तू जे बोलशील ते घडेल. संशय करू नये. म्हणूनच संशय काय येतो? संशय येतो याचा अर्थ आम्ही जेवढं वचन वाचायला पाहिजे तेवढं वाचत नाही. तुम्हाला माहित आहे, संशय हेच पाप आहे, हेच आम्हाला अडवित आहे आणि हेच आमच्या जीवनातून काढून टाकलं गेलं पाहिजे. म्हणून भावाने तेही वचन सांगितलं, रोम 10 मध्ये दिलेलं आहे की विश्वास वार्ता ऐकण्याकडून निर्माण होतो आणि वार्ता ही देवाचे वचन ऐकल्याने निर्माण होते. जसे जसे वचन वाचू, ऐकू, आमच्या ठाई विश्वास निर्माण होईल. जसं आता आम्ही सर्वांनी वचन ऐकलेलं आहे, आज सर्वच जण, मला आशा आहे की सर्वांच्या हृदयात कार्य घडलेलं आहे, पण हे टिकवून ठेवलं पाहिजे. हे ऐकून इकडून सोडून देता कामा नाही, हे आमच्या जीवनात आम्ही आणलं पाहिजे. हे पकडून ठेवलं पाहिजे की आतापासून मी बोलण्यास सुरुवात करणार आहे. परिस्थिती काही असो, वचन मला दिलेलं आहे आणि हे अभिवचन आहे, हे वचन खरं आहे. येशूने हे म्हटलं आहे. येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. येशूने एकदाही लबाडीचा शब्द बोलला नाही, कारण तो सत्य आहे, त्याच्या ठाई सत्य आहे. तो जे सांगतो ते आम्हाला आमच्या जीवनात आम्ही विजय मिळवावा म्हणून सांगतोय. किती जण आज हे वचन आपल्या जीवनात लागू करणार आहेत की हे वचन माझ्यासाठी आहे? आमेन. माझ्या भावांनो, बहिणींनो, जर तुम्ही असं वचन पकडाल तर आमच्यासाठी कार्य होईल. रोजच्या जीवनात आम्ही किती अडचणी पाहतो, किती समस्या पाहतो.
फक्त आता आम्हाला उभं राहायचं आहे. ऐकलेलं वचन प्रात्यक्षिकरित्या कृतीत आणायचं आहे. जेव्हा आम्ही आणू भावा बहिणीनो, अद्भुत चमत्कार स्वतःहून पाहायला लागू. म्हणून आमचा शब्द, मागे मी शब्द बोललेलो, तुम्हाला बोललेलो, चुकीचे शब्द बोलणे थांबविलं पाहिजे. कोणते चुकीचे शब्द बोलता कामा नये. जसे भाऊ म्हणाले की तुम्ही कोणतं तरी एक वाईट गोष्ट बोलाल तर ती होणार नाहीये की अरे देवा याला ठार मारून टाक, होणार नाही, कारण ती देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे. जेव्हा आम्ही देवाला पूर्ण शरण येतो तेव्हा देवाची इच्छा आमची इच्छा एक होते. तेव्हा दोन सर्व शक्तिमान हे एकत्र मिळतात, तेव्हा गोष्ट हादरून टाकणारी घडते आणि ते आमच्या हातात दिलेलं आहे. भावांनी ते देखील स्पष्ट केलं की हेटी राईट जी बहीण होती तिने काही हे तिच्याकडे हे देवाने दिलं होतं, तिने हे केल्यामुळे झालं. हे ब्रदर ब्रॅनमचं यामध्ये काही सामर्थ्य नव्हतं. अर्थात त्यांनी हे दाखवलं की पवित्र आत्मा हा आमच्यामध्ये स्वयंचलित बनून आम्हाला त्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. भाऊ ब्रॅनमला मासलीबद्दल सांगितलं जी अर्ध्या तासा अगोदर मेली होती, त्या खारीबद्दल सांगितली जी त्या झाडावर असू शकत नाही, त्या झाडावर निर्माण व्हावी अशी आज्ञा दिली गेली आणि त्यांना ती सापडली. हालेलुया. यहोशूआने सांगितले सूर्या तू थांब, बरोबर आहे ना. मोशेने सांगितले हे समुद्रा दुभांगला जातो. देव म्हणतो काय रडत बसलायस. आज आम्ही आमच्या जीवनातल्या परिस्थितीत प्रॅक्टिकल यायचं आहे, प्रात्यक्षिक. हे संदेश हा केवळ आमच्यासाठी केवळ येथे ऐकावे आणि जावे यासाठी नाहीये. हा संदेश आता आम्हाला स्वतःला व्यक्तिगत घ्यायचा आहे. हा संदेश जो रेकॉर्ड केला आहे तुम्ही परत परत ऐका तुमच्या जीवनात. या विश्वासात तुम्ही विकसित व्हायला पाहिजे. तर या गोष्टी आमच्या जीवनात जसे ब्रदर ब्रॅनम यांच्या जीवनात घडल्या, जसे बहीण हेटी राईटच्या जीवनात घडल्या, आमच्याही जीवनात घडते. किती जण विश्वास करतात. भाव बहिणीनो, विश्वासाचं जीवन जगावे, कारण विश्वासा वाचून देवाला आम्ही संतुष्ट करू शकत नाही. आणि देवाचं वचन म्हणते माझा न्यायी मनुष्य विश्वासाने चालेल. तो मागे हटणाऱ्यापैकी नाही, तो विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहे. आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. मला आशा आहे की या संदेशाद्वारे देव तुम्हा सर्वांशी बोललेला आहे. आणि भाऊही म्हटल्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली की तुम्हाला परमेश्वर त्या विश्वासामध्ये दृढ उभे करो. आमेन. आपल्या जागेवर उभे राहूया. पास्टर पुढे येतील आणि आपल्या सर्वांना परमेश्वर सहाय्य करो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. आपण सर्वजण देवाला धन्यवाद देऊ, देवाची स्तुती करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आमच्या माणसासाठी देवा सगळ्यांना प्रार्थना करू. प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ. येशू आम्ही तुझे मनापासून देवापासून थँक्यू लॉर्ड जीसस. महान